नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा माझा कट्टा खास आहे, विशेष आहे, कारण आज आहे मराठी भाषा दिन आणि या निमित्तानं आमच्यासोबत आहेत एक खास पाहुणे. आपल्यासोबत आहेत प्राध्यापक रंगनाथ पठारे, ज्यांची 7 पटील कुलवृत्तांत कादंबरी सध्या गाजते. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत एबीपी माझातले आमचे सहकारी आणि आमचे संपादक राजीव खांडेकर. सुरू करूया. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला असा हा आपला आज कट्ट्याचा कार्यक्रम आहे. खरं तर खूप काळापासून आमची इच्छा होती तुम्ही या कार्यक्रमात यावं. आज निमित्त आहे मराठी राजभाषा दिनाचं आणि मराठीच्याबद्दल अभिमान जो आहे लोकांच्या मनातला तो या अशा दिवसाच्या निमित्तानं फार वर येतो. तुम्ही याच्याकडं कसं बघता? मराठी राजभाषा दिन साजरा करणं, एकूण आपल्या समाजामध्ये मराठीचं आज जे स्थान आहे, म्हणजे अभिमान जास्त आणि प्रेम कुठं कमी पडतंय काय असं वाटावं असं चित्र. तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघता? सगळ्यात आधी तर तुमचं अभिनंदन. तुम्हाला विंदांच्या नावाचा पुरस्कार मिळाला आज आणि सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं अभिनंदन. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे मराठी भाषा दिन साजरा करायला लागावा याच्यातच हे आपल्या भाषेची आपल्या संदर्भातली अवस्था काय आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. खरं म्हणजे प्रत्येक दिवस हा खरं आपली भाषा तिचा उत्सव करण्याचा दिवस असला पाहिजे, आंग्ल भाषेमध्ये सेलिब्रेट करण्याचा. तर आणि असं म्हणणं बंपक वाटावं अशा अवस्थेला आपण आलेलो आहोत की मला माझ्या भाषेवरचा खूप अभिमान आहे, फार प्रेम वाटतं. खरं अगदी मनापासून जर हे करायचा तर आपण दुर्लक्ष करतो, पण आपल्या लक्षात यायला पाहिजे की खरोखरीच अभिमान वाटावा अशी ही भाषा आहे. या भाषेमध्ये जन्माला येणं हे खरोखरीच अभिमान वाटावा असं आहे. याचं कारण असं की या भाषेमध्ये तुकारामासारखा महाकवी होऊन गेलेला आहे. या भाषेमध्ये, या प्रदेशामध्ये छत्रपती शिवाजीसारखा एक अद्भुत आधुनिक काळातला मोठा राजपुरुष होऊन गेलेला आहे की ज्यांनी आपल्या 18 पगड जातींना त्यांच्या क्षत्रियत्वाचं भान दिलेलं आहे. 18 पगड जातींना, हे लक्षात घ्या. म्हणजे तो न्हावी असेल, परीट असेल, मेहतर असेल, ह्या सगळ्यांना तुमच्यामध्ये क्षात्रवृत्ती आहे ही समज आधुनिक काळामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये या राजांनी दिली. आणि म्हणजे एक चीनमध्ये एक म्हण आहे, म्हणजे आता ती आहे अस्तित्वात की नाही हे मला माहिती नाही, पण एकेकाळी होती. तिचा साधारणतः अर्थ असा आहे की या जन्मामध्ये पुण्य करा, चांगलं वागा, म्हणजे पुढचा जन्म भारतात मिळेल. अच्छा. तर अशा प्रकारची भावना भारताविषयी, ते बुद्धाची भूमी असल्यामुळं ही होती त्यांच्यामध्ये. तसं आपल्याला हे इतर कुठल्या भाषेला मिळणार? कोणत्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी होऊन गेला असेल? नाही आहे. म्हणजे जो राजा एक साधारणतः त्याच्या 40 आत असेल, त्या काळामध्ये पोर्तुगीजांचा जो गोव्यामधला विरजई व्हाईसरॉय, तो लिस्बनला जो अहवाल लिहायचा दरवेळचे, त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट लिहिलेलं आहे. संदर्भ देतो पुस्तकाचा. पांडुरंग पिसुर्लेकर यांचा पोर्तुगीज मराठा संबंध नावाचा ग्रंथ आहे. हे फार थोर माणूस होते. तर त्याच्यामध्ये हे असं आहे की हा शिवाजी हा माणूस जो आहे तो साधारणतः अलेक्झांडर द ग्रेट आणि ज्युलियस सीझर यांच्या दर्जाचा योद्धा आहे. एक तुम्ही आज म्हणजे आपण 40 आतला मुलगाच म्हणू. त्या माणसाला तो जिवंत असताना त्याचं जे मूल्यमापन आहे ते या प्रकारचं आहे. नंतर ते लिजेंड झाले वगैरे हा नंतरचा भाग आहे. तर शत्रूसुद्धा या प्रकारे त्यांचं मूल्यमापन करायचा इतका थोर माणूस होऊन गेला. तीच गोष्ट इंग्रजांच्या वाखारीचे जे अधिकारी असत, ते तरुण पोरं असत, ते पण याच प्रकारचे रिपोर्ट लिहित असत. तुकारामाच्या बाबतीत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की असा एक महाकवी आपल्या भाषेतला की ज्याचं एक तरी कविता कोणालाही अगदी अडाणी माणसाला सुद्धा माहिती असते. अशी जगात कोणतीच भाषा नाही की एका कवीने या प्रकारे तोडलेली. म्हणजे अगदी काही ना काही असतंच आपल्याला माहिती तुकारामाचं. फार तर शिकलेले असाल तर जरा माहितीचं हे कमी होतं, अडाणी असाल तर हमखास माहिती असतं. हा फार तर फरक म्हणता येईल. म्हणजे लक्ष्मणाच्या उपराचं
फ्रेंच अनुवाद झाला आणि त्याचा कार्यक्रम होता पॅरिसमध्ये. तर त्याला लक्ष्मणला विचारली माहिती कोणतरी किंवा हे कोणत्या भाषेतलं तुमचं लेखन आहे मुळातलं वगैरे. तर हा इंग्रजीत सांगत होता. त्या फ्रेंच इंग्रजी त्यांना फारसं काय बोलता येत नाही. हाही आपला जेमतेम तुमच्या आमच्यासारखाच मराठीतून शिकलेला आणि हा सांगत होता की असं आहे तसं आहे वगैरे. म्हणजे त्या माणसाने वैतागून विचारलं, मग ही मराठी तुमची भाषा म्हणजे हिंदीची बोली आहे का? हा म्हटला ना नो 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 इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट लँग्वेज अँड इन दिस लँग्वेज ज्ञानेश्वर तुकाराम हॅव रिटन. तुकाराम म्हटल्यावर तो माणूस म्हणला थांब थांब थांब, तू तुकारामाच्या भाषेतला आहेस का? तुकारामाच्या देशातला आहेस का? हा म्हटलं हो. एवढी ओळख पुरेशी म्हणलं मी तुझी ओळख जी आहे हा तुकारामाच्या देशातला लेखक आहे अशी करून देतो. पण सर आत्ताचं जे मराठीचं वास्तव आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वास्तव काळजी करण्याजोगं आहे. पण ही परिस्थिती जगातल्या सगळ्या प्रमुख भाषांच्या बाबतीत निर्माण झालेली आहे. पण मराठीच्या बाबतीत ती अधिक याच्यासाठी आहे की या भाषेला ज्ञानविज्ञानाची भाषा म्हणून उभी करण्यासाठी जे जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते आपण विसरलेलो आहोत. म्हणजे आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री जे होते यशवंतराव चव्हाण, त्यांनी त्याच्यासाठीची उत्तम पायाभरणी करून दिलेली होती. म्हणजे जसं हे साहित्य संस्कृती मंडळ असेल, विश्वकोश कार्यालय असेल, तसंच विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ म्हणून होतं ते पहा. आणि त्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या उत्तम साहित्याचे म्हणजे नुसत्या कथा कादंबऱ्या नाही तर ज्ञानसाहित्याचं अनुवाद मराठीमध्ये व्हावा आणि अशा प्रकारे ते ग्रंथ प्रकाशित होत होते. ते थांबलं, नंतरच्या कोणी लक्ष दिलं नाही. आता जवळजवळ ते कागदावरच असेल कदाचित, माहिती नाही. तर हे होणं फार तातडीचं आहे. असं आहे की ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये इतकी नवनव्या शाखा निर्माण होत आहेत. हे नुसतं संगणकशास्त्र म्हणजे एक आहे असं नाही. जेनेटिक सायन्स आहे. जेनेटिक सायन्समधून आणखीन एरवी बारके वाटणारे मोठं ज्ञानशाखा नवनव्या उदयाला येतात. या सगळ्यांची भाषा घडवणं आपल्या भाषेमध्ये आणि PhD पर्यंतचं काम त्याच्यामध्ये करता येईल इतकी समृद्ध तिला करणं हे फार आवश्यक आहे. हे कोरियासारखा छोटा देश आहे, तिकडे इंग्रजी माहीत नसलं तरी तुम्ही PhD करू शकता, अव्वल दर्जाचं संशोधन करू शकता आणि ते त्या भाषेमध्ये, कोरियन भाषेमध्ये होतं. तसं आपल्याला 12वीच्या पुढं काय मराठीत काहीच नाही. मी आयुष्यभर मास्तरकी केली ते इंग्रजीतच बोललो ना, ते चुकीचं होतं ते. पण याचं मी अपराधी आहे अर्थात. मी का नाही मराठीत लिहिलं? पण ते निदान अजूनही कलेक्टिव्हली ते करणं शक्य आहे सामुदायिकपणे. नेमाडे सरांची अशी एक भूमिका आहे जी त्यांनी अनेकदा मांडली की सगळ्यांना इंग्रजी शिकवण्याची गरजच नाही. ते असं म्हणाले की जपानमध्ये थोडं सगळ्यांना, आता कदाचित बदलली असेल परिस्थिती, पण गाव पातळीपासून सगळ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जो मारा केला जातो त्याच्यामुळं अनेक मुलं, अनेक पिढ्या किंबहुना ह्या शिक्षणाला घाबरल्या, त्यांचं शिक्षण मध्येच सुटलं आणि जी भाषा त्यांना नंतरच्या आयुष्यामध्ये कधी वापरायचीच नाही आहे त्याचा तुम्ही अट्टहास करून त्यांच्या माथी का मारता? तुम्हाला हा विचार पटतो? पटतो नाही, अत्यंत बरोबर वाटतो. याचं कारण भाषेचं निष्करण ओझं कशासाठी पाहिजे. पण त्याचबरोबरीने तुमची जी काही मातृभाषा असेल ती ज्ञानभाषा झाली पाहिजे. नाहीतर प्रश्न येतो. आता मी विज्ञान शिकलो, मला इंग्रजी शिकायला लागलं कारण मराठीत ते उपलब्ध नव्हतं ना. म्हणजे एकीकडं ह्या सगळ्यांनी इंग्रजी शिकण्याची खरोखरीच काही गरज नाही. इंग्रजी एक टूल आहे, एक हत्यार आहे, उपयुक्त हत्यार आहे, महत्त्वाचं हत्यार आहे. ते निदान काही जणांनी ते शिकलं पाहिजे. पण मातृभाषेत जर तुम्हाला सगळं द्यायचं असेल तर ती मातृभाषा ही समृद्ध असणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबरीने ती आपण पुरेशी आधुनिक काळाच्या संदर्भात केलेली नाही. पण मराठी, आपल्या मराठीचं जे समृद्ध वैभव म्हणू आपण, सांस्कृतिक साहित्यिक अशा पातळीचं, ते किमान 25-30 वर्षांपूर्वी जसं होतं किंवा आणखीन थोडं आधी, म्हणजे जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेला जे होतं तसं तरी ते आहे असं तुम्हाला वाटतं का? ते आणखीन समृद्ध झालं आहे का? त्याचा प्रवाह जो आहे तो आकुंचित पावलेला आहे? समृद्ध अजिबात झालेलं नाही. म्हणजे समजा जसे झालं तर का आणि कसं होईल? याचं कसं होईल मी तुम्हाला सांगतो. कसं करता येईल याचा मी याच्याविषयी मी बोलेन. समृद्ध झालेलं नाही ही गोष्ट मात्र निश्चित आहे. एकतर
आपण जो महाराष्ट्र राज्य निर्मितीचा काल साधारणतः 60चं दशक आहे, तोपर्यंत मराठी भाषेवर प्रमाण भाषेचं वर्चस्व फार जास्ती होतं. म्हणजे एक प्रकारे इतर जे बहुजन जाती आहेत खेड्यापाड्यातून आलेल्या, ह्या दबलेल्या होत्या. म्हणजे आपल्याला सदाशिव पेठेतल्या पद्धतीने बोलता येत नाही याचा निष्कारण दबाव होता, जो आता हटला आहे. म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो की माझे विद्यार्थी संगमनेरला खेड्यातूनच यायचे, सगळे 18 पगड जातीतून यायचे. तर एके दिवशी मी ते स्पेक्ट्रोमीटरची सगळी अरेंजमेंट त्यांना, म्हणजे ऑप्टिकल लेवलिंग, सुस्टस मेथड, असं काय ते जे टेक्निकल गोष्टी आहेत ते मी शिकवत होतो. तर एका मुलीने ती जवळच्या खेड्यातून येऊन जाऊन करायची आणि चांगली उत्तम हुशार विद्यार्थी होती, 80% वगैरे असे मार्क काय मिळणारी, पण भाषा अस्सल द्यायची. ती म्हणली, हो सर इकडे. मग त्याच्यात हे नाही, अगदी गेलो मी तिथं. काय हे पहा, कॉलिमेटर मी असा ठेवला आणि हे प्रिझम टेबलवर असं तुम्ही म्हणले ना, हां ठीक, आणि बघा बरं आता. पण तिने इतकी व्यवस्थित अरेंजमेंट करेक्ट केलेली होती शुस्टर्स मेथडची जी काय असते ती, अगदी बरोबर आहे म्हणलं. तिला कळलेलं होतं सगळं, आणि ती कुठल्याही पद्धतीने कोणत्याही प्रमाण भाषेच्या दबावाखाली नव्हती. हा असा काळाचा बदल आहे. आम्ही दबावाखाली राहिलो. म्हणजे मी पुणे विद्यापीठात बरं, आता सुरुवातीच्या काळामध्ये मी जरा हुशार विद्यार्थी होतो अभ्यासामध्ये, खेड्यातून गेलो असलो तरी, एक खांडेकरांसारखंच बारीक गावातून आलेलं. पण ते बरेच भोवतालचे सगळे पुण्यातले असायचे आणि त्या प्रकारची मराठी मला बोलता यायची नाही. मी उपाय काढले की आपणच इंग्रजीत बोलायचं, कारण इंग्रजी हे पण चुका करणार. पण ते दबाव आता उरलेले नाहीत. आणि भाषेच्या समृद्धीच्या बाबत आपण पुरेशी काळजी घेतली नाही. आपण हे सोयीस्कर हे वापरायला, इंग्रजी उपलब्ध आहे तर ती वापरत गेलो, विशेषतः विज्ञानाच्या बाबतीमध्ये, जी एक मोठी चूक आपल्याकडून झालेली आहे. आणि दुसरी, शास्त्रीय परिभाषा कोश जो आहे तो संस्कृत प्रचूर जास्त आहे, क्लिष्ट आहे. हां, म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये कोशवाङ्मय हे फार समृद्ध आहे. भारतातल्या कोणत्याच भाषेत नाही, हिंदीमध्ये सुद्धा नाही, मराठीत सगळ्यात समृद्ध आहे. हे माधव ज्युलियन नावाचे कवी होऊन गेले, तर यांचे एक मित्र काबा मराठे हे सिव्हिल इंजिनियर होते. तर त्यांनी म्हणजे स्थापत्यकोश त्यांनी रचलेला आहे. आणि प्रत्येक इंग्रजी शब्दासाठी अत्यंत त्यांचे जे गौंडी वगैरे वापरायचे, तो तसे सुटसुटीत शब्द वापरले. हे या पद्धतीने आपण काम करायला पाहिजे, कारण ते आपल्याला शेवटी मराठी वाटलं पाहिजे. अगदी अपरिहार्य असेल तिथं संस्कृत पण वापरा, कारण संस्कृत काय परक्यांची भाषा नाही, आपल्याच ज्ञानी पूर्वजांची भाषा आहे. ती हे करू नका, ती महत्त्वाचीच आहे, वापरली पाहिजे. पण शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाताना पहिला जो प्रेफरन्स आहे, पहिला जो हे या देशी भाषेतल्या शब्दांना दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि या प्रकारची कामं वाढली पाहिजेत, ती नाही पुरेशी झालेली आहे. म्हणजे मी व्यक्तिगत उदाहरण सांगायचं तर मी क्वांटम फिजिक्स शिकवायचो इंग्रजीतूनच. पण एकदा ह्या विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाने एक पुस्तक छापलेलं होतं, राम ताकोल यांनी, क्वांटम यांत्रिकीची मूलतत्वे. तर ताकोल यांनी प्रयत्न केलेला होता मराठीत ते सगळं लिहायचा वगैरे, जिथं अपरिहार्य तिथे इंग्रजी शब्द ठेवले होते. पण ते वाचताना माझ्या लक्षात आलं की कारण विज्ञानामध्ये असं आहे की संकल्पना समजणं हे फार महत्त्वाचं आहे, कन्सेप्ट. तर ते मातृभाषेतून सगळ्यात जास्ती चांगले समजतात, दुसऱ्या कुठल्या इंग्रजीतून काय समजत नाही. तर ते वाचताना माझ्या लक्षात आलं की मला अनेक गोष्टी, मी शिक्षक म्हणून 10 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा नीट समजलेल्या नव्हत्या, त्या अर्धवट मराठीमध्ये जास्त चांगल्या समजल्या. तर हे या प्रकारची सुरुवात जर एकदा झाली की पुढच्या आवृत्तीमध्ये आणखीन कोणी सुधारणा करेल, असं करत करते होऊ शकलं असतं. मी एक या संबंधामध्ये पुणे विद्यापीठाला 25 वर्ष झाली, त्या निमित्ताने एक चर्चासत्र घेतलं होतं, तिथं एक पेपर वाचला होता की बाबा हे कसं करता येईल. तर आता हे जुने म्हातारे लोक जे आहेत हे सोडून द्या, पण की ते बिचारे काय करणार. तर तरुण मुलं, तरुण शिक्षक यांना हाताशी धरून पायलट प्रोजेक्ट म्हणून एका विद्यापीठातल्या काही कॉलेजेसमध्ये तुम्ही असं राबवा की
मराठी भाषेचा एक विद्यार्थी आणि विज्ञान विषयाचा एक विद्यार्थी यांना मिळून एक पेपर असा ठेवायचा की विज्ञानामधल्या अमुक अमुक भागाचं त्यांनी अनुवाद करायचा आणि तर 100 मार्काचा पेपरच ठेवायचा अनुवादाचा. आणि अशा प्रकारे अनुवाद करून अनुवादित विज्ञानाचं एक कॉर्पस साठा असं तयार करत जायचं, मॉडरेट करायचा त्याच्यावर. आणि हे यशस्वी होते असं लक्षात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर एखाद्याच विद्यापीठामध्ये घ्यायचं. त्यामुळे हे वाढत जाईल साठा, वरच्या वर्गाचं आपल्याला करता येईल. आणि हे खूप कमी श्रम घेऊन, कमी श्रम नाहीच अर्थात, पण तरुण मुलांचा उपयोग करून हे करता येणं शक्य आहे. आणि ही सिस्टीम मग राज्यभर राबवता येणं शक्य आहे. तर त्याच्यातून निदान फार चांगली सुरुवात होईल. काही वर्ष तुम्ही राबवलं बरं, हे सगळं ज्ञानवृद्धीचंच काम आहे, ज्ञान आणण्याचंच काम आहे. म्हणजे त्याला आपण निष्कारण वापरत नाही. आणि याच्याही पुढं जाऊन प्रत्येक विद्यापीठामध्ये जसे याचे विभाग आहेत, हे मराठी विभाग, काही इंग्रजी विभाग, तसा एक आंतरविद्याशाखीय अनुवाद विभाग हा स्थापन केला पाहिजे की ज्याचं हेच काम असेल. ज्याच्यामधल्या त्या स्टाफचं जे काम आहे हे निरनिराळ्या ज्ञानशाखांमधलं ज्ञान मराठीत आणणे, एवढं एकच काम असेल असं. पण हे सर विज्ञान आणि या विषयाच्या बद्दलचं झालं. आपण जेव्हा मराठीच्याबद्दल बोलतो तेव्हा त्यातलं साहित्य आणि साहित्याची समृद्धी, तर त्या बाबतीमध्ये काय, त्या बाबतीमध्ये तुम्ही समाधानी आहात का की मराठी साहित्य आज ज्या टप्प्यावर ज्या स्थितीमध्ये आहे ते आपली परंपरा जी आहे त्याला साजेसं आहे? साहित्याच्या बाबतीमध्ये असं आहे, म्हणजे जगभराचा एक हे जर बघायचं असेल तर कुठल्याही साहित्यामध्ये एक असा एक पठाराचा कालखंड येऊन जातो. एक उच्चस्थानीच्या पठाराचा दीर्घकाळ हे येतो आणि पुन्हा डिक्लायनिंग असं काल येतो. उदाहरणार्थ नजीकच्या भूतकाळामध्ये रशियन साहित्यामध्ये किंवा फ्रेंच साहित्यामध्ये तुम्हाला हे पठार अनुभवायला येतं आपल्याला की एकाच काळामध्ये टॉल्स्टॉय, दास्तयेव्स्की, वॅसिली शुक्सिन किंवा तो अँड क्वाईट फ्लो द डॉन कादंबरीचा लेखक, मोठी कादंबरी अँड क्वाईट फ्लो द डॉन, 4 भागांमधलं मोठं नोबेल लॉरिएट येतो, मला नाव आठवत नाही आता लगेच. तर या प्रकारचे लेखक एकाच काळात येणं आणि ते लोकांच्या अभिरुचीवर, लोकांच्या संस्कृतीवर प्रभाव टाकणं हे नजीकच्या काळात रशियामध्ये घडून गेलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल, म्हणजे त्या एक C.P. स्नो नावाचा एक ब्रिटिश लेखक आहे, दुय्यम दर्जाचा कादंबरीकार आहे, पण त्यांनी काही कॅरेक्टर स्केचेस फार चांगली केलेली आहेत. तर त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर स्केच स्टॅलिनचं आहे की स्टालिन अनेक जे प्रसिद्ध लेखक असत त्यांची हस्तलिखितं फायनल होताना डोळ्याखाली स्वतः वाचून घ्यायचा आणि मग प्रेसला द्यायचा. म्हणजे याचा अर्थ लेखक हा समाजावर, भाषेवर किती प्रभाव पाडू शकतो आणि तो आपण नियंत्रित केला पाहिजे असं स्टालिनला वाटत होतं. इथं आपल्या लेखकांविषयी आपल्याला असं काही वाटत नाही, कारण ते तसं नाहीच आहे. त्या काय प्रभाव पाडेल वगैरे अशी भीतीच नाही आहे. आता ह्या माझ्या म्हणण्यातच त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं असं मला वाटतं. आता याला इलाज नसतो, म्हणजे असं ठरवून काय मोठं साहित्य, मोठं साहित्यिक असं होत नाही, पण व्हायला पाहिजे अशी आकांक्षा लेखकांनी बाळगायला पाहिजे. थोडा बोटचेपेपणा टाळत, थोडा एक प्रकारचा उग्रपणा, एक नेमाडे ज्याला आदिम लेखकाचा उग्रपणा जो म्हणतात तो तुम्ही दाखवल्याशिवाय ती एक प्रकारचं कुठल्या याच्यापासून दूर राहण्याची हिंमत दाखवण्याखेरीज हे काय होणार नाही. आणि हे कुणी कोणाला सांगून होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आतमधलंच काहीतरी जे आहे ते बघायला लागतं आणि त्याप्रमाणे वागायला लागतं. मी समाधानी अर्थातच नाही. आत्ताच्या मराठी साहित्य विश्वामधल्या लेखक रावांमध्ये लेखक शोधावा लागतो असं आहे? त्यामुळे पुष्कळ बरी आहे परिस्थिती. म्हणजे सगळ्याच लेखक रावांचा मेळा झाला असं नाही. विशेषतः 1975 नंतर थोडा बदल याच्यासाठी झाला असं मी सांगतो
की आपल्याकडं परंपरेने जे समाज घटक शिक्षणाच्या विवाहातच आलेले नव्हते ते स्वातंत्र्योत्तर काळामध्ये यायला सुरुवात झाली. एकीकडं छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांचं मोठं काम आहे. आपल्याकडं पंजाबराव देशमुखांचं काम आहे. पुण्यातल्या ती काय मराठा शिक्षण संस्था असतील किंवा ते गुरुवारी जगताप, ह्या सगळ्यांचं काम आहे. आणि त्यामुळं नुसत्या मराठा वगैरे नाही तर सगळ्याच जातींमधल्या लोकांना संधी मिळाली. तुम्हाला माहिती आहे की कर्मवीर अण्णांनी, भाऊराव पाटलांनी मुसलमान असेल, कोण पिंजारी असेल, कुठल्याही जातीतलं असेल, चांगलं काय असलं की ते जाऊन त्या पोराला घेऊन येणार आणि हे करणार. तर याच्यामुळं काय झालं की जी पिढी 75च्या आसपास एक 20-25 वर्षाची होती ती सगळ्या जातींमधली होती. आणि त्याच्यामुळं हे लोक शिक्षणाच्या प्रवाहातच जर नसतील तर त्यांचं साहित्यात जागाच नाही. त्यामुळे मराठी साहित्य एका अर्थाने व्यापक व्हायला सुरुवात 70च्या दशकात झाली की हे पण मराठी आहेत. मगाशी आपण कलाल गुरुजींचा उल्लेख केला. सखा कलाल, कलाल म्हणजे दारू गाळणारा जो असतो त्याला कलाल असं म्हणतात मराठीमध्ये. तर हाही माणूस कसा लेखक असू शकेल? पण हे या प्रकारचे सगळ्या जातींमधून लेखक आले, चांगले लेखक. सखा कलाल हे फार महत्त्वाचे कथालेखक होते. तर आपल्या मराठीपणाची जाणीव जी आहे ती व्यापक व्हायला खऱ्या अर्थाने आधुनिक काळात सुरुवात 70च्या दशकात झाली असं मला वाटतं. म्हणजे पूर्वी साने गुरुजींना लोक म्हणायचे यार आडवा लेखक आहे, लहान पोरांचा लेखक आहे. आणि गुरुजी म्हणत होते की हे जे कोण महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ कादंबरीकार, महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ कवी, महाकवी, यांच्या साहित्यात श्रमी महाराष्ट्र कुठं दिसतो? हे पुण्या मुंबईच्या बाहेर काहीच नाही यांच्या लेखनामध्ये. हे कसले महाराष्ट्रातले? ती तक्रार अतिशय रास्त होती. आणि तिला खऱ्या अर्थाने तोंड जे फुटलं, रस्ता मिळाला तो 70च्या दशकात मिळाला. त्यामुळे ती चांगली सुरुवात आहे, तिचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि लेखकराव अशा पद्धतीचं मला वाटतं ते मोडायचं नेमाड्यांनी प्रयत्न केला. तर काही लोक म्हणतात तुम्ही असं करता करता स्वतःच लेखकराव झालात वगैरे. सध्या नेमाडेंच्या बाबतीमध्ये हिंदूमधल्या त्यांच्या काही लिखाणाचा संदर्भ घेऊन त्यांच्या विरोधात तक्रारी करणं, त्यांच्या अटकेची मागणी करणं आणि त्यांच्याबद्दल निरर्गलपणानं समाज माध्यमांवर बोलत राहणं असं एक नवी आता गेल्या काही दिवसांमध्ये सुरू झालेला प्रकार आहे. एकूण म्हणजे हा जो सगळा समाज माध्यमं आणि लेखक आणि लेखकाचं स्वातंत्र्य याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? काय झालं आहे की सांस्कृतिकदृष्ट्याच काहीतरी फार आपण बिघडत चाललं आहे. म्हणजे मलाही त्याचं कारण सांगता येईल असं नाही. कदाचित त्या विषयावर बोलून आपल्याला त्याच्यातून काही ना काही रस्ते दिसतील असं मला वाटतं. आपण फार असहिष्णू होत चाललेलो आहोत. असहिष्णू. खरं म्हणजे आपल्या देशाची मूळ जी पार्श्वभूमी आहे ही सहिष्णुतेची आहे, एकमेकांना सहन करण्याची आहे. म्हणजे हिंदुस्थान ही जगातली सगळ्यात अर्थाने सुपीक अशी भूमी आहे. म्हणजे जगात कुठेही इतक्या सहजपणे अत्यंत कमी पैशामध्ये किंवा पैसा नसला तरी सुखाने जगता येईल. फार कपडे वस्त्राची जास्त याची आवश्यकता नाही. आता हे AC मध्ये बसलं तर थंडी होते आपल्याला, साध्या हवेमध्ये काय त्रास होत नाही. आणि दुसरं असं कमी अन्नामध्ये तुम्ही जगू शकता. इथली हवाच अशी आहे. म्हणजे ते युरोपामध्ये तुम्हाला मांसाहार करायलाच पाहिजे कारण तुम्ही जगू शकणार नाही. इथं तसं नाही. साधी भाजी भाकरी खाल्ली आनंदाने तुम्ही जगू शकता. त्याच्यामुळे ह्या भूमीचं आकर्षण हे कायम सगळ्यांना राहिलेलं आहे. सारखे खैबर खिंडीतून इकडं आसामच्या तिकडच्या त्या याच्यातून समुद्रमार्गाने सगळीकडून माणसं येत राहिली आणि थोडी रेटारेटी मारामारी करत ती इथं रहिवसलेली आहेत आणि सामावली गेलेली आहेत. याच्यामुळं आपल्या हिंदुस्थानी माणसाचं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की आपण जगातल्या सगळ्या वंशांची वैशिष्ट्ये आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एखाद्या हॉलमध्ये 15-20 माणसं जर असतील तर चिन्यांपासून ते युरोपियनांपर्यंत आणि नेग्रॉइडपासून ते मंगोलियनांपर्यंत सगळे चेहरे तुम्हाला दिसतात आणि ते आपले नातेवाईक असतात सगळे. म्हणजे ही आपली ताकद आहे, आपली डायव्हर्सिटी, आपली वंशातीतता आणि सहिष्णुता
ही डायव्हर्सिटी म्हणताना लिंग्वल डायव्हर्सिटीसुद्धा. तर ही आपली ताकद आहे, हे आपलं बळ आहे. हे तुम्हाला शेजारी दिसणार नाही, कोरियामध्ये, जपानमध्ये, चीनमध्ये दिसणार नाही. हे फार वांशिक शुचित्वाच्या त्याची राबवणूक करणारे लोक आहेत. तर ह्या ताकदीचा आपल्याला विसर पडलेला आहे. तो का पडला हे आता जरा शोधायला पाहिजे. पण आपण जरा हिंस्र होत चाललो, असहिष्णू होत चाललो. आपल्याला काहीतरी असं झालं आहे की अशी हत्यारं आपण शोधायला लागलो आहोत की हे करून, हे वापरून आपण त्या दुसऱ्याचा बिमोड करायला जाऊ. हे असं नव्हतं. अगदी तुमच्या माझ्या लहानपणाच्या काळामध्ये ह्या गोष्टी नव्हत्या. खूपच चांगलं वातावरण होतं. तर काहीतरी फार वेगाने बिघडतं आहे आणि हे कदाचित नुसत्या स्थानिक बदलापेक्षा हा जरा शोधलं पाहिजे की हा ग्लोबल पातळीवरचा बदल आहे की काय. पण बिघडलं आहे काहीतरी. म्हणजे पण लेखकांना लिहिताना या सगळ्या आत्ताचं जे वास्तव आहे त्याचा विचार करून लिहिण्याची आता प्रवृत्ती वाढत चालली आहे. म्हणजे प्रवृत्ती हा कदाचित त्याचा शब्द आहे, पण लेखकाला हा विचार करावा लागतो की आपण हे लिहितोय ह्याचे काय पडसाद उमटतील, लिहावं की नाही. ही फार अतिशय धोकादायक गोष्ट आहे. लेखकाला अशा प्रकारे धास्ती वाटणं हे अत्यंत आरोग्यक नसलेली गोष्ट आहे, आरोग्यकारी नसलेली गोष्ट आहे. याचं कारण असं की तुम्ही मग या प्रकारचे जर दबाव असतील तर लिहायचंच कशासाठी असं त्याला वाटू शकेल. खरं म्हणजे अशा परिस्थितीमधून अनेकदा गेलेले जाणारे मानवी समाज आहेत. उदाहरण तुम्हाला याचं सांगतो. लॅटिन अमेरिकेमध्ये सतत युद्धजन्य परिस्थिती, सतत या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील धनदांडग्या लोकांनी सतत लुटलेलं आहे. हे तुमचे पेराग्वे, चिली, अर्जेंटिना, इकडं सगळीकडं. कारण ह्या अतिशय उत्तम गवताळ प्रदेश, अत्यंत उत्तम बैल, गाया आणि खाण्यासाठी गिराईक म्हणजे अमेरिकन सामान्य माणूस. आणि ते त्यांना बनाना रिपब्लिक्स असं म्हणतात. केळी पिकवण्यासाठी ते घेतलेले असे. तर आणि मग युद्ध घडवली की अनस्टेबल होतं समाज, स्थैर्य नाहीसं होतं. तर अशा प्रकारच्या युद्धप्रवण देशामध्ये काही लिहिणं, बहुतेक ठिकाणी हुकुमशाह आहेत, लिहिणं कठीण होतं. तर याच्यासाठीच्या ज्या स्ट्रॅटेजीज, याच्यासाठी जे पवित्रे जे आहेत ते लेखकांनी घेतलेले आहेत. ते एकदा जरा थोडे वाचले पाहिजे, समजावून घेतले पाहिजेत. त्यासाठी पुन्हा इंग्रजी आलं पाहिजे, ती खिडकी पाहिजे, कारण दुसरं सरळ मराठीत ते उपलब्ध नाही. पण म्हणजे तुम्ही असं आपल्या लेखकांना असं सांगू इच्छिता की तुम्ही जे लिहायचं ते लिहिलं पाहिजे. ते त्याच्यासाठी पवित्रे जसे या हुकुमशाही राजवटींमध्ये असलेल्या देशांमध्ये लेखक जे घेतात ते आत्मसात करून तुम्ही लिहितं राहिलं पाहिजे. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही नीतिधैर्याची आहे. म्हणजे तुम्ही तुमचं नीतिधैर्य किती टिकू शकता आणि कशा प्रकारे प्रकट ते करू शकता. अनेकदा असं असतं की तुम्हाला जगायचं तर असतंच, पण आतल्या आत तरी निदान कोणती दहशत जी आहे ती जुमानायची नसते. तर त्यावेळेला तुम्हाला रस्ते शोधता येतात, शोधता आले पाहिजेत. अनेकदा या प्रकारामध्ये तुमचा बळी जाऊ शकतो, याचं भानही ठेवलं पाहिजे. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, निर्णय आहे. सगळ्याच गोष्टी ठरवून असं केलं की असं होईल या प्रकारच्या सोप्या सूत्रात सांगता येत नाहीत, मांडता येत नाही. पण हिंमत तर दाखवली पाहिजे. काळ जितका कठीण असेल, चमत्कारिक असेल, तितकं तुम्हाला वेगवेगळी शस्त्र, वेगवेगळे पवित्रे सापडण्याच्या शक्यता ह्या वाढत असतात. मला असं वाटतं की आपली भाषा आणि आपली भूमी ही पुरेशी राईप, पुरेशी पक्व आहे. आणि या भाषेमध्ये धैर्य प्रकट करणारे लेखक नक्कीच निर्माण होतील. मी विशिष्ट कोणाचं नाव घेणार नाही, पण होण्याच्या शक्यता आहेत. पठारे सर, लॉकडाऊनच्या कालावधीतच सातपाटील कुलवृत्तांत आमच्या हाती पडला आणि आम्ही तो वाचला. मला म्हणजे महाकादंबरी असंच संबोधलं जात आहे त्याला. आणि खरंच म्हणजे फक्त
पानं खूप जास्त आहे म्हणून नाही, तर इतके संदर्भ, इतक्या पिढ्या, म्हणजे त्या श्रीपतीपासनं हे सगळं याची सुरुवात कशी झाली? आणि अशी एक मोठी कादंबरी ज्यात इतक्या पिढ्यांचा समावेश, मग त्याच्याबरोबरचा इतिहास असावा, हे म्हणजे का वाटलं तुम्हाला असं लिहावंसं, की म्हणजे बरोबर आहे. अशा अरे, प्रकारची हा कथा? प्रश्न अतिशय उत्तम आहे. पण असं काय मी ठरवलं आणि असं केलं असं असं होत नाही. म्हणजे कादंबरी काही एकाएकी लिहून होत नाही. म्हणजे काही काही होतातही. प्रत्येक कादंबरीचं ते हे वेगळं असतं. म्हणजे आता एक टोकदार सावलीचे वर्तमान नावाची माझी बरी कादंबरी आहे. आणि मला काय त्याला म्हणजे हे नाही करायला लागलं, कुठलाही अभ्यास करायला लागला नाही. मी 3 महिने सलग बसून ती सरळ लिहिलेली आहे, काही केलेलं नाही. पण समजा तिच्यापेक्षा आकाराने छोटी रथसारखी कादंबरी आहे, जी ग्रामीण साहित्य चळवळीची पार्श्वभूमी आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ती लिहिताना मात्र मला अभ्यास करायला लागला, कारण मी विज्ञानाचा विद्यार्थी, साहित्याची माझा दीर्घकाळ काडीचाही संबंध नव्हता. मी फक्त एक वाचक होतो आणि वाङ्मयीन चळवळी वगैरे माझा कुठं काही सहभाग नव्हता. पण एका क्षणी मला ती लिहावीशी वाटली आणि लिहावीशी वाटल्यानंतर हे सगळं समजावून घ्यायचं तर अभ्यास करायला पाहिजे, म्हणून मी वाचलं. आणि प्रत्येकाचं म्हणजे जन्माची वेगवेगळी हे असते. पण आता सात पाटीलच्या बाबतीत काय झालं की मी आत्मपर कधीच काय आयुष्यात लिहिलं नाही. ज्याला खरं म्हणजे सगळं आत्मपरच असतं, पण ढोबळ अर्थाने ढोबळपणाने ज्याला आत्मपर म्हटलं जातं तसलं काय मी लिहिलं नाही कधी. आमचं ते असं होतं आणि माझे वडील अमुक करत होते. त्याच्याबद्दल ना सर मी तुम्हाला म्हणजे विचारणार आहे, कारण तुम्ही असं म्हटलं की लेखकाने आत्मचरित्र लिहून नयेत, होय. तर तसं तुम्ही का म्हटलं हे मी या प्रश्नाचं उत्तर झाल्यानंतर विचारणार आहे. तर त्या मला लहान वयामध्ये आम्ही म्हणजे खेड्यामध्ये सगळेच गरीब असतात. ते काय हे बोलायचं काय, कारण साधारणतः खाऊन पिऊन सुखी असलेल्या माणसाला श्रीमंत म्हणायचं आणि बाकी सगळे सारखेच असतात. तसे आम्ही होतो. पण माझ्या आजोबापर्यंत आमची परिस्थिती फारच चांगली होती असं मला सांगत असत लोक, की गावातलं एक असं मातब्बर अशा प्रकारचं हे होतं वगैरे. तर ते मातब्बरी काय मी काय पाहिली नव्हती, कारण माझ्या जन्माच्या आधी 2 वर्ष 48 साली ते वारले. गांधींचं खून ज्या वर्षी झालं त्याच वर्षी ते वारले. म्हणजे त्याचा काही संबंध नाही अर्थार्थी, कारण ते गांधींच्या विचारसरणीचे वगैरे काही नव्हते. ते शेतकरी होते खेड्यातले, पण मातब्बर शेतकरी होते. तर त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगत असत आम्हाला. आजा 2 आणखी जास्त त्यांचं हे होतं काय काय. तर मला कुतूहल असायचं की बस हे असले प्रकारचे लोक आपले पूर्वज होते. तर मग ते मी माहिती घ्यायचो अनेकदा. विशेषतः माझे वडील ही फार रंगून सांगत असत मला, कारण त्यांनी बाकी काही केलंच नाही आयुष्यामध्ये. ते आर्मीत होते, परत आले आणि ते दुसरे शेतात कामाला जायचे नाही. असलं कमीपणाचं काम आम्ही करणार नाही. आमची आई मात्र गरीब घरातली होती, ती कुठेही कामाला जायची. आणि एका अर्थाने मला ते चमत्कारिक दिसायचं ना, की घरामध्ये बाई जी आहे ती काम करते आणि पुरुष जो आहे तो घरात बसून. तर मला राग यायचा वडिलांचा. पुढं त्याची कारणं मला कळली वगैरे, तो भाग वेगळा, पण मला ते लहानपणी जरा चुकीचं वाटायचं. तर अशा ते वडिलांकडून ऐकलेल्या गोष्टी, इतरांकडून ऐकलेल्या गोष्टी, तर म्हटलं याच्यावर आपण लिहू शकतो खरं म्हणजे. ह्या आज्याचं आपण कॅरेक्टर उभं करू. तसं मी प्रयत्न केला कारण 25-30 वर्षापूर्वी. पण एक 70-80 पानं लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण हा जो कोणी पूर्वज आहे याचा गौरव करणं हे असल्या प्रकारचं काहीतरी होतं आणि ते आपल्याला करायचं नाही. हे कोणी करेल. आपल्याला शोध घेता आला पाहिजे, काही ना काही संगती लावता आली पाहिजे. ती मग आपल्या ह्या लेखनामध्ये दिसत नाही. मी ते फेकून दिलं. त्याच्यानंतर दरम्यानच्या काळात मी काम करतच होतो, काही ना काही लिहित होतो. पुन्हा एकदा साधारणतः 2006-07 साली असेल, मी ते प्रयत्न केला लिहायचा आणि बऱ्यापैकी जमायला लागलं. एक 4 पिढ्यांची गोष्ट मला म्हटलं आपण लिहूया. मग पुन्हा नव्याने सुरुवात, पुन्हा वेगळं असं लिहून हे केलं. दरम्यानच्या काळात आणखीन एक जरा ताप देणारी गोष्ट आमच्या कौटुंबिक याच्यामध्ये घडली आणि मला लिहिणं अशक्य झालं. मग ते बाजूला ठेवलं. मी दुसरी कामं करत राहिलो तरीसुद्धा त्या सगळ्या सकट, पण हे बाजूला पडलं. त्याच्यानंतर अलीकडं लिहायला घेतल्यावर मी म्हटलं हेच परत काय लिहायचं. दरम्यानच्या काळामध्ये मी हरियाणामध्ये जाऊन आलेलो होतो. पानिपत, कुरुक्षेत्र सगळं तिकडं राहून आलो होतो. दरम्यानच्या काळामध्ये मी तेलंगणमध्ये जी मराठी माणसं 9व्या शतकात गेलेली आहेत
तिकडं खेड्यांमध्ये जाऊन आलेलो होतो. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी नावाचे विद्वान मराठीमध्ये होऊन गेले, त्यांनी या विषयावर लिहिलेले ग्रंथ वाचलेले होते. त्याच्यानंतर माणिकराव धनपलवार यांना भेटून आलेलो होतो. हे आपल्याला अनेकांना माहिती नसतं, हा फार मोठा माणूस होता. माणिकराव धनपलवार हे मुळात तेलुगू, पण महाराष्ट्रात जन्मले वाढलेले आणि मोठे विद्वान होते. म्हणजे तर माणिकरावांना भेटलो, त्याच्या सहाय्याने मग ह्या खेड्यांमध्ये गेलो. मराठीचं पसरलेपण जे आहे देशभर, याचं हे मला कुतूहल, एक अनेक कुतूहलांपैकी हे कुतूहल आहे, कसं काय आहे. पण मग मी त्याच्यासाठी आधी पूर्वीच वाचलेले राजाराम शास्त्री भागवत मला आठवले. हा सगळा देशच मुळात मराठ्यांचा, जो मराठा जिथं गेला तिथं रहिवसला आणि तिथला झाला. राजाराम शास्त्रींना काही पुरावे उपलब्ध नव्हते त्यांच्याकडं, पण केवळ एक प्रातिबळ जे आहे ते त्यांच्या ठाई होतं आणि मानवी आस्था. हा फार मोठा माणूस, टिळकांचा समकालीन. त्यांना ते लोक हे चमत्कारिक आहे शास्त्रीय काय वगैरे असं म्हणायचे, पण तो ग्रेट थोर माणूस होता. हे दुसरं एक विधान शास्त्रीवांचं की ते पुश्तू भाषा आणि मराठी भाषा ह्या सगळ्यात जवळच्या भाषा आहेत. अच्छा. त्यामुळं पठाणांचा आणि आपला काहीतरी सोयीसंबंध असला पाहिजे. एरवी भाषा ही शेजारच्या भाषांशी जास्त जवळची असते ना, पण तसं ते नाही, पुश्तू आणि मराठीमध्ये आहे, तर त्यांनी ते मांडलं होतं. तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेताना, हे करताना, लिहायला सुरुवात करताना मी आधी वाचलेली मला महिकावतीची बखर आठवली. वाचन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे लेखकासाठी. महिकावतीची बखर वाचताना ती साधारणतः रामदेवराव यादवाचा काळ आहे. त्याचा मुलगा बिंबदेव यादव हा कोकणामध्ये स्वारीला येतो आणि येताना त्याच्याबरोबर जी फौज असते त्याच्यामध्ये पाठारे जातीचे लोक असतात. तर हे पाठारे जातीचे लोक कोण आहेत? ही जात आहे वेगळी. तर हे साधारणतः अव्वल दर्जाचे क्षत्रिय नाहीत, कारण अव्वल दर्जाचे क्षत्रिय आणि ब्राह्मण हे रामदेवाला सोडून गेलेले होते. ज्या काही गोष्टी त्या काळात घडत होत्या, कारण चक्रधर होता आणि त्या काळामध्ये यांनी ब्रह्महत्या केली, यांनी अमुक अमुक केलं असं म्हणून त्याच्यावर रुसवून रागावून सोडून गेले होते बरेचसे. आणि मग राज्यशकट तर चालवायचं आहे म्हणून यांनी आपले साधारणतः पहारेकरी किंवा पोलीस ह्या दर्जाचे जे ह्या जातीचे लोक होते पाठारे, यांना नेमून राजयंत्र चालवलं होतं. हे क्षत्रियच, पण क्षत्रियाचं काम त्यांनी काही फार केलेलं नव्हतं. त्याच वेळेला अल्लाउद्दीन खिलजी आला, त्या लक्षात आलं की इथं हे समृद्ध आहे, पण याचं संरक्षण करण्याचा अनुभव असलेले लोक इथे नाहीत, म्हणून स्वारी केलेली होती त्यांनी. तर त्याच्या आधीच रामदेवांनी एका मुलाला इकडे पाठवलेलं होतं कोकणामध्ये, कारण कोकणात अगदीच साध्या लोकांचं राजवट होती ती. तर त्या लोकांनी हे जिंकलं सगळं. हे माहीमचं जो किल्ला आहे, माहीम म्हणजे मैकावती, माहीमचा किल्ला आहे, तिथं राजधानी बसवली. ठाणे म्हणजे त्याच काळातलं नाव ते ठाणे. हां, त्याच्यानंतर ही सगळी त्या मैकावतीच्या बखरीमध्ये आजची जी नावं आहेत ही सगळी येतात गावांची, बोरिवली, अमुक तमुक सगळी जी आहेत, दहिसर. तर आपण आता आधुनिक इतिहासात बघतो की पाठारे प्रभू जे आहेत यांनी मुंबईची स्थापना केली, तर खरं म्हणजे ते त्याच्याबरोबर आलेले आहेत. म्हणजे आणि मी म्हटलं सर बरं मग बाकीच्या पाठाऱ्यांचं काय झालं? ते तिथंच राहिले म्हणे देशावर आणि तिथल्या स्थानिक मराठ्यांमध्ये मिसळून गेले. किंबहुना खरं मराठा नावाची जात जी आपण आधुनिक मानतो ही अनेक जातींचं एकमेकात मिसळून तयार झालेलं काहीतरी आहे. आता हे मराठी लोकांना सांगितलं तर ते भयंकर काय आहे, आम्ही तर शहाण्णवकुळी लोक आहे, तुम्ही आम्हाला समजता काय? तर हे एक वास्तव थोडंसं जरा बोचणार नाही अशा पद्धतीने मांडणंसुद्धा मला वैचारिक पातळीवर आवश्यक वाटत होतं. तर म्हटलं आपण सुरुवातच मैकावतीच्या काळापासून का करू नये, म्हणून मी तिथून सुरुवात केली. आणि मग मधल्या काळामध्ये मी याचा जो फेरिस्ताचा ग्रंथ होता, मला वाटतं गुलशने इब्राहिमी, त्याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे चांगला, साहित्य संस्कृती मंडळाने केलेला, तेही वाचलेलं होतं. मग निजामशाही नगरच्या निजामशाहीमध्ये ती पार्श्वभूमी मला का घ्यावीशी वाटली, तर आमच्या म्हणजे ज्या गावातला मी आहे त्या गावातले आम्ही लोक नाही, बाहेरून आलेलो तिथं एक 200-100 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी.
तर ते म्हणले आपलं मूळ गाव जे आहे पूर्वजांचं ते राहुरी तालुका, नगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातलं वांबोरी गाव आहे आणि तिथं काहीतरी पाटीलकीच्या वादावरून आपला पूर्वज रुसून इकडं आला. तर मी त्या वांबोरीला गेलो. आता तिथं मला एक ब्राह्मण गुरुजी फार चांगले ग्रस्त होते, ते वारले त्या अलीकडं. तर बल्लाळ नाव होतं त्यांचं गुरुजींचं. तर त्यांनी तिथल्या त्या गावाचा इतिहास सांगितला की हे गाव म्हणजे 7 पाटलांचं गाव आहे म्हणले. वांबोरी महाराष्ट्रात असं गावच नाही, इथं 7 घराण्यांकडे वाटून वाटून पाटील की. मग त्याचे कारणं त्यांनी सांगितली काय वगैरे. म्हटलं झालं हे वापरण्याजोगं आहे. तर ते दुसऱ्या भागात तो साहेबराव वगैरे जे आहे ते सगळे त्याला ते त्या गुरुजींचं जे हे आहे होय. तर असं करत करत मी गेलो. आता पुढं मी महाराष्ट्रभर हिंडलेलो आहे काही निमित्ताने ना. तर माझ्या लक्षात आलं की हे पठारे आडनावाचे लोक जे आहेत ते साधारणतः नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत सगळीकडे आहेत, अनेक गावांमध्ये. म्हणजे अनेक लहान गावं त्यांचीच आहेत सगळी. आता पुण्याजवळचं खराडी जे गाव आहे यांचं मूळ जे ते पठारे आहेत सगळे तिथं. आजही 1200 उमरा आहे तिथं. एवढं औद्योगिकीकरण होऊ नये करून ते. किंवा आता तुम्हाला माहिती असेल बापू पठारे नावाचे मंत्रीच होते अजितदादांच्या जवळचे अगदी असे. किंवा त्यांचे वडील ते पंडित नाना पठारे. मला हे सगळे लोक माहिती होते. मी भेटलेलो नाही त्यांना, पण मला माहिती होतं की अगदी सातारमध्ये ते शेजारच्या करंजेमध्ये पठारे आहेत. तर म्हणलं हे एक आपण डोक्यात घेऊया. शेवटी आपल्याला उभं करायचं आहे काहीतरी आणि आपल्याला कोणाचाही गौरव करायचा नाही आहे. पण साधारणतः एक ही शेतकरी जात आहे, तर हिच्यातले अप्स अँड डाऊन्स येतील, मानवी संबंध येतील, आपलं एकमेकांमध्ये विविध जाती धर्मांचं मिसळणं येईल. आणि हे न ठरवता करायचं. कारण मी लिहिताना थोडा हे करतो, स्ट्रक्चर तयारच करतो, पण ते लवचिक असतं. तर असं करून ते लिहिलं आहे. आणि एकदा लेखनात शिरलो की लिहित नसताना माझ्या डोक्यात ते कायमच असतं. मी सकाळी चालायला गेलो तरी काल आपण काय लिहिलं, मग ते कॅरेक्टर आता तो काय करत असेल, आणि मी त्या काळातच वावरत असतो. आणि हे फार मोठी गोष्ट नाही, कोणताही लेखक हे करतच असेल. पण हे लिहिताना शेवट काय असणार त्याचा हे ते स्ट्रक्चर जास्त त्याच्यामध्ये ठरलेलं असतं का लिहिता लिहिता ज्या दिशेनं जाईल त्या दिशेनं ते जातं? शेवट करणं हे मला नेहमीच कठीण गेलेलं आहे खरं. अगदी कथा लिहिताना सुद्धा की या ठिकाणी येऊन थांबायचं. कारण शेवट खरं म्हणजे नसतोच. आपल्याला शेवट जर दिसत असेल तर लिहायची गरजच नाही, शेवटच सांगून टाका ना. तर त्याच्यामुळं तो खूप असा हुलकावण्या देणारी गोष्ट आहे शेवटी. पण कुठंतरी तुम्हाला यायलाच लागतं. आणि या लेखनामध्ये तुम्ही काही एक विधान करू शकता जगण्याविषयीचं. तिथं तुमचा शेवट सगळ्यात चिरेबंद होऊ शकतो. मला असं वाटतं की प्रत्येक लेखक कळत नकळत अशी आकांक्षा नेहमी बाळगत असेल की आपल्याला जगण्यासंबंधी आपलं विधान शोधायचं आहे. म्हणजे तो दस्तयेवस्कीनी लागोपाठ 11 कादंबऱ्या लिहिल्या आणि शेवटी कार्मझॉव ब्रदर्समध्ये त्याचं जगण्याचं आकलन मांडणारं जे काय त्याला ते सापडलेलं आहे. तर तसं आणि तिथं मग शेवटही व्यवस्थित हे होतं. त्यामुळे ही ठरवून करण्याची गोष्ट नाही, प्लॅन करून करण्याची गोष्ट नाही. ते अलगदपणे खूप वेगळ्या प्रकारच्या घुसळणीतून ते सापडलं पाहिजे आणि ते सापडण्याची आकांक्षा लेखकांनी बाळगली पाहिजे. नाही, लेखकांना ती आकांक्षा बाळगणं हा एक भाग झाला की आपल्याला जगण्याचं विधान मांडता आलं पाहिजे. पण आपण ह्या कादंबरीमध्ये ते मांडणार आहोत असा विचार करून तर लेखक लिहित नाही. मग लेखक लिहिताना जेव्हा तो सुरुवात करतो तेव्हा त्याला फक्त सुरुवात सुचती किंवा मधला काही भाग सुचतो आणि तो लिहित जातो. आणि मग लिहिता लिहिता जी वाट सापडेल त्या वाटेनं तो जाऊन त्याला जिथं थांबावंसं वाटतं तिथं तो थांबतो. असं घडतं का तुमच्या बाबतीत? नाही. उदाहरणाने सांगतो ना. आता कोणतं उदाहरण सांगू. आपण समजा दुःखाची श्वापद नावाची कादंबरी आहे. दुःखाची श्वापद मला खरं म्हणजे कथानक कुठल्याच कादंबरीचं सांगता येत नाही. मग याचा पण एक किस्सा मी सांगू शकेन की एकदा एक मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हणला काय लिहितोय सध्या. तर मी त्याला सांगितलं असं अशी कादंबरी लिहितोय वगैरे असं दुःखाची श्वापद. नव्हतं ठरलं. ते फार गोळीबंद पटकन येतं कधी पण लिहिताना.
तर ते मी सांगितलं असं असं एक बाई आहे आणि मग ते कसं ते तिचे डोळे मिटलेले आणि मी ते काय पाहिलं मग तो जे काय सांगायचं ते सांगितलं. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं तिसरा एका मित्राकडं खलील मोमीन म्हणून मनमाडला एक कवी आहे, तो माझा मित्र, त्याच्याकडे आम्ही गेलो आणि खलीलने मला विचारलं की बाबा काय करतो सध्या तू? म्हटलं बाबा मी अशी अशी कादंबरी लिहितो आहे. आणि मग काय लिहितो? तर त्याला मी कथानक सांगितलं. आदल्या दिवशीचा मित्र बरोबरच होता. अरे, तर म्हटलं काल तू मला वेगळंच काहीतरी सांगत होता. तर कादंबरीचं कथानक सांगणं ही मोठी कठीण गोष्ट आहे, कारण एकच एक नसते ना, एकाच याच्यामध्ये अनेक कथानकांचं हे असतं. आणि ती नेमकं लेखनाची सुरुवातीचा जो असा एक प्रकारचा गूढ दरवाजा असतो की जिथून ते खरं सुरू होतं, तर तो सहजासहजी उघडत नाही. तर खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजे एखादा वैज्ञानिक शोध जसा लागतो ना, की त्याच्यासाठी तुम्हाला आधी खूप इकडं तिकडं हे करते फटकन एखादा मिनिंगफुल ॲक्सिडेंट व्हावा, फलयुक्त अपघात व्हावा, तसा अपघात होऊन ते दरवाजा उघडतो. असे निदान काही वेळेला मला अनुभव आहे, प्रत्येक वेळेला नाही. तर हे मी ह्या कादंबरीचं काय होतं की ती एका बलात्कार झालेल्या स्त्रीच्या संबंधातली कादंबरी आहे, पण ती तेवढीच नाही. मुळात मला काय झालं होतं की ते औराद शहाजनी म्हणून तिकडं महाराष्ट्र आंध्रच्या बॉर्डरवर एक गाव आहे. तर तिथं एका हां तिकडं, तर तिकडं एका मुलीवर खूप वर्ष झालीत आता त्याला, एक 11 किंवा 13 वर्षाची मुलगी असेल आणि तिच्यावर एका प्राध्यापकाची मुलगी, माणिक जाधव नावाच्या प्राध्यापकाची मुलगी, आणि त्या मुलीवर बलात्कार केला त्या मुलांनी. ते मुलंच होते, काय फार मोठे वयस्क लोक नव्हते, पण बलात्कार करून तिला जाळून मारलं आणि साधी पोलीस तक्रार पण कोणी घेत नव्हतं. हा ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक वडील आणि घेत नव्हतं कोणी. तर काय आहे. तर नंतर जरा वृत्तपत्रांनी ते लावून धरलं आणि ते अटक झाली वगैरे, पण काय पुढं झालं माहिती नाही. पण मला तिकडं जायचं होतं. तर माझ्या एका पत्रकार मित्राला मी म्हटलं, अरे मला तिकडे यायचं आहे, काय करशील का? पद्मभूषण देशपांडे त्यावेळेला याला होता नगरला. तर तो म्हटला आपण जाऊया. पण समाव ते माझं जाणं झालं नाही. दरम्यानच्या काळात स्थानिक पातळीवर अनेक गोष्टी घडत असतात आणि आपण असा विचार करतो की एखादी तरुणबाई मेली. आमच्याकडे शेजारच्या गावामध्ये एक नर्स का काय अंगणवाडी शिक्षिका होती, ती वारली. आणि मग ते म्हणले, अरे ते काय ते चांगल्या वाईट चालीची बाई होती, मेली तेव्हा पोटूशी होती. मग काही जण म्हणायला लागले, अरे माझे तिचे संबंधच होते ना. अरे ती बाई मेली आहे आणि तुम्ही रोज एक तिचं एका अर्थाने विटंबना करताय. मी म्हटलं काय माणसांचं हे आहे ना. मग मी एका अस्वस्थ असतोच आपण मनामध्ये सारखं, हे काय काय असं. पण म्हणून काय लिहिता येतं असं काय होत नाही. लिहायला एवढंच पुरेसं नसतं. तर मी एक माझे वकील मित्र होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, हे बलात्काराचा कायदा मला जरा समजावून घ्यायचा आहे. ते पुस्तकं त्याने ते वकिलांकडे असतात मोठमोठाले, ते सगळं घेऊन आलो, वाचलं, काही नोट्स काढल्या. काय रस्ता नव्हता लेखनासाठी, रस्ता काय दिसत नव्हता आणि लिहायचं मी ठरवलेलंही नव्हतं. पण हे केलं होतं मी सगळे उद्योग. एक दिवस मी नगरला गेलो आणि एका नातेवाईकाच्या घरामध्ये पुढच्या छोटी जागा होती आणि तिथे एक असा फोटो होता, ब्लॅक अँड व्हाईट फोटो, एका बाईचा फोटो होता. मृत स्त्री होती ती, पण ते त्यांच्या आईचा किंवा कोण जे कोणाचा असेल ते तो लावलेला फोटो होता आणि त्याला असा प्लॅस्टिकच्या फुलांचा हार घातलेला होता आणि बाईच्या कपाळाला गंध लावलेला होता, तो आपला गनगोळी असते पांढऱ्या रंगाची, ते लावलेलं होतं आणि नाकात नथ होती आणि डोळे जे ना किंचित मिटलेले डोळे होते. अरे म्हटलं, हे जे डोळे आहेत ना, ह्या डोळ्यांमध्ये मला दुःखाचं श्वापत दिसतं. म्हटलं ही जन्मताच ते श्वापत डोळ्यात घेऊन आली होती. बस त्या दिवशी संध्याकाळी घरी आलो मी आणि पहिली ओळ लिहून टाकली कादंबरी. मी हे सगळं बाजूला राहिलं आणि केवळ तो फोटो एक प्रकारे दार उघडून गेला. असं होतं आणि याची स्पष्टीकरण काही नाही. पण ज्याचा उल्लेख आता झाला सात पाटीलचा, त्याच्यामध्ये इतके संदर्भांची खचाखच आहेत. तर मग एकदा घेतल्यानंतर डोक्यात ह्या विषयावर लिहायचं, मग संदर्भ गोळा करा, मग ते संदर्भ गोळा केल्यानंतर लिहायला सुरुवात होती का लिहिता लिहिता संदर्भांचा शोध सुरू होतो?
खरं म्हणजे आता मला हे खूप जणांनी विचारलेलं आहे, म्हणजे ह्या ज्या विजया चित्रे ज्या आहेत, दिलीप चित्र्यांच्या पत्नी, अरे म्हटले रंगनाथ तू हे किती अभ्यास केला याच्यासाठी, हे सगळं एवढं ते लिहिलं, ते लागोपाठ वाचलं, त्याने सलग वाचलं. खरं म्हणजे मी फार काय अभ्यास केलेला नाही आहे, हे आपण नेहमीचंच जे वाचन असतं तर ते वाचलेलंच असतं ना, आणि गरज पडते तेव्हा ते उपलब्ध करून ठेवतो मी भोवताली. ते आता हे लागेल आपल्याला, पण त्याच्यासाठी मुद्दाम वाचावं लागलं असं काहीच झालं नाही. जवळजवळ काय काढणं किंवा तुमचे सात पाटीलच्या निमित्तानं तुम्ही जे काही संदर्भ त्यात आलेले होय. आहेत तर त्याचं काही नंतर प्रसिद्ध करावं, त्या संदर्भांची तुमची जी काही टाचणं असतील ती वेगळेपणानं वेगळ्या स्वरूपात प्रसिद्ध करावीत असा काही प्लॅन आहे, किंवा ह्याच्याबद्दल नाही, आधी कुठल्या तुम्ही जी लिहिलेल्या कादंबऱ्यांच्या बाबतची सुद्धा टिपणं किंवा सगळ्यांची मिळून टिपणं आहेत खरं म्हणजे, पण ती आता इतकी खाजगी असतात की आता समजा मला एक काय प्रसंग लिहायचा आहे का पुढं काहीतरी, की मग त्याचं मी 2 शब्दातच लिहून ठेवतो ना, ते कारण ते इतकं खाजगी असतं ते, म्हणजे की मला बरोबर कळतं पण इतरांना वाचून काहीच कळणार नाही. तर त्यामुळे तशा प्रकारचे आहेत. किंवा आता ह्या काळामध्ये हा माणूस ह्या वयाचा होता तर 13 वर्षांनी किती होईल तर त्याचं त्यावेळचं वय नोंदून ठेवायचं, म्हणजे 13 वर्षांनी तो तेवढा, असं असलं काय काय नोंदून ठेवलं असतं. नंतर अनेक पुस्तकांची जे संदर्भ तुम्ही ज्याचा उल्लेख केलात, तर केळकरांचं एक 42च्या आंदोलनासंबंधीचं पुस्तक होतं. ते माझ्या दृष्टीने म्हणजे बायबल महत्त्वाचं होतं, कारण सगळ्यात कन्साईज आणि उत्तम पुस्तक होते. तर मग ते मी नोंदवून ठेवलेलं होतं, वाचलेलं आहे आपण, पण याच्यातलं हे महत्त्वाचं आहे. तर अशी टिपणं आहेत. कादंबरीमध्ये पुढं मी काय करणार याच्या संबंधी एक ओळीची अशी लागोपाठ 10 ओळी आहेत, पण ती अगदी पुन्हा खाजगी आहे. पुढं जाऊन इतरांना त्याचं काय करता येणार नाही. आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो, माझं बाजूलाच ठेवा, पण नेमाड्यांचं मला मी पाहिलेलं आहे. एकदा त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं सर आता हिंदूचं कसं काय तुम्ही, ते एक भाग झाला, अरे म्हणे चल तुला दाखवतो म्हणले, आणि ते घेऊन गेले त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये आणि 6 फायली अशा त्या दाखवल्या. हे पहा म्हणे याच्यामध्ये हे जवळजवळ माझं म्हणजे हे प्लॅन, त्यांची माझी लिहिण्याच्या पद्धतीत फार फरक आहे, खूपच आहे म्हणजे फरक. तर ते त्यांनी ते करून ठेवलं होतं संपूर्ण. ते म्हणले हे काय फक्त बसायचं आणि हे जोडायचं इकडून इकडं असं का. मी ते वाचायचा प्रयत्न केला, म्हणजे ते मराठीच आहे, देवनागरी लिपीमध्येच लिहिलेलं आहे, पण आपल्याला काडीचाही बोध त्याच्यातून होत नाही. म्हणजे समजा आता इथं असं वरच्या बाजूला इथं एक लिहिलेलं आहे काय क ख, आणि तिकडून असं बाण फिरून इकडं वर जातो, तिकडचा बाण जरा वाकडं होऊन इकडे येतो, तर याच्यातून काय कळणार आपल्याला ना. मी म्हणलो हे काय, मी सांगतो ना काय म्हणले. तर त्यांनी सांगितलं अशी अशी ही गाडी इथं उभी आहे, तिथं तो पोलीस आहे आणि हा चिडलेला आहे, इतकी मोठी गाडी येऊन रस्ता अडवता. तर म्हणले तुम्हाला त्यावेळेला सगळं आठवतं म्हणले. आता हे मी कधी केलेलं नाही आयुष्यामध्ये, पण ते त्यात प्रत्येक लेखकाचं हे आहे, नोंदी करण्याचा भाग आहे. म्हणजे एका अर्थाने ते गुप्तलिपीत लिहिलेलंच पहिला करडा गुप्तलिपीत लिहिलेलाच सगळा तो आहे. पण तुमची पद्धत काय, हाताने लिहिता का कॉम्प्युटरवर? अलीकडं मी लॅपटॉपवर लिहितो, म्हणजे साधारणतः 2 पुस्तकं. पण मग लिहिण्याचा स्पीड आणि विचार करण्याचा स्पीड ते माझं जमून गेलं. म्हणजे अनेकदा अनेकांचं, आता मोठ्या लेखकांच्या होती त्यांचं असं होतं की ते म्हणतात नाही होते मेंदूचं आणि हे याचं हे बसत नाही. खरं म्हणजे सवयीचा भाग आहे तो, आणि मी केवळ फिजिक्स वाचलेलं आहे म्हणून मला फार सायन्स मी चांगलं हे करू शकतो वगैरे याला काही अर्थ नाही, त्याचा काय संबंध नाही. सवयीचा भाग आहे तो. सर उलट फायदा असा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की हे जे एडिट करणं आहे, पुनर्लेखन करणं आहे, कट पेस्ट करणं आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यावर करता येतं. एका अर्थाने फायनल कॉपीज तुम्ही जवळजवळ तयार करू शकता. कारण तुम्ही समजा काय 50-60 पानं लिहिली तर पुढे लिहायला सुरुवात करायची, तर माझी पद्धत अशी की मी पुन्हा ते वाचतो, तेवढं आधीचं बरंचसं वाचतो, आणि मानाने त्याच्यामध्ये शिरलं तरच तुम्ही पुढे लिहू शकता ना. त्यामुळे त्या वातावरणात जाण्यासाठी ते वाचायला लागतं. ते करताना तुम्हाला काही पुन्हा एडिटिंग करता येतं, हा त्यातला फार मोठा फायदा आहे. हां तुम्ही नाही, मी असं म्हणणार होतो की म्हणजे तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केलात की तुम्ही काही साहित्य विश्वाशी तसं संबंध तुमचा नव्हता, तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक,
आणि तुम्ही दुसरं असं सांगितलं की तुम्ही आत्मचरित्र लिहिणार नाही आणि इतरही लेखकांनी कधी लिहिण्याच्या फंदात पडू नये. तर त्यामुळं तुमचा लिहिण्याच्याकडं कसा प्रवास झाला आणि मुळामध्ये म्हणजे आता तुमच्या बोलण्यातनं छोट्या छोट्या तुकड्यांनी संदर्भ येतात तुमच्या आधीच्या आयुष्याच्या बद्दलचे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय मी जरा म्हणजे एक लहान गावात वाढलो, म्हणजे एक माझ्या लहानपणी त्या गावची वस्ती 1,500 होती फक्त. पण ते जरा जुनं जागीरदारी गाव असल्यामुळं कदाचित तिकडं ते वाचनालय अतिशय उत्तम होतं, ग्रंथालय. आणि माझ्या सुदैवाने त्या काळात एक ते शिवाजी सालके नावाचे शिक्षक होते आणि त्यांनी ते वाचनालय सगळं ऑर्गनाईज करून ती पुस्तकं लावणे वगैरे असं ते करत असत आणि मी काहीतरी काम करायचो त्यांच्याबरोबर. तर ते मला ते भरपूर पुस्तकं वाचायला देत असत. तर त्यामुळं हा एक फार मोठा फायदा मला मिळाला. आणि दुसरं आता घरामध्ये काय आईवडिलांना एवढं काय त्यांना वाटतं की काय अभ्यास करतो आहे आपला मुलगा. रात्रीचं ती चिमणी आणि तिच्यात तो धूर नाकात घेत असं बसायचं वाचत. ते त्यांना वाटायचं काय अभ्यास करते पोरगं. आणि मी अभ्यास पाहिलाच होतो वर्गामध्ये, हुशार अतिशय. कारण खेड्यातल्या लहान गावातल्या शाळेत पाहिलं आहे नाही, काय फार थोर गोष्ट नाही, पण होतो. म्हणजे त्यांना वाटायचं बघ पाहिलं आहे तर म्हणजे हुशारच आहे. पण मला वाचनाची आवड पहिल्यापासून होती. पण त्याच वेळेला मी ह्या विज्ञान आणि गणित हेही पण माझं सुदैवाने बरं करणारे काही शिक्षक मला मिळाले. आणि मग परीक्षेत चांगले मार्क पडले की त्यांनी विज्ञानाकडे जायचं असं एक मूर्ख म्हणण्यापेक्षा चुकीची पद्धत पूर्वी असायची. तर मी गेलो विज्ञानाकडं. पण मला ती गोडी लागली ते करून, तर असं झालं. पण मूळ जी साहित्याची आवड आहे ती कायम राहिली. त्यामुळे खाजगी पातळीवर वाचायचं, इकडं अभ्यास करायचा, परीक्षेत मार्क जास्त मिळवण्याचं तंत्र मला सापडलेलं होतं. त्याला काय फार ताप होत नाही. आणि त्याच वेळेला छान मनसोक्त हे करायचं. त्यामुळे वाचनाची आवड पहिल्यापासून कायम राहिली. उलट मी पुण्यात गेल्यानंतर त्या कुठली ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीचं सदस्य झालो आणि मला कळायचं नाही ना चांगलं साहित्य काय आणि कुठलं काय. पण वाचायला मी घेऊन जायचो. 4-4 पुस्तकं एकदम मिळायची महिनाभरासाठी. आणि मग अभ्यासाचं वगैरे हे सगळं संपलं की उरलेला वेळ मुक्त. आणि मग आपणच लक्षात येतं आपल्या की हे चांगलं कोणतं आहे, याच्यातलं आव्हानात्मक काय आहे. आणि ते मी बरोबर निवडून मग शिकलो, स्वतः शिकलो. इंग्रजी वाचायला पाहिजे ही जाणीव होती किंवा हे भान आलं होतं की कारण मी मराठी भरपूर वाचलेलं होतं. म्हणजे गावातल्या लायब्ररीत ती समृद्ध लायब्ररी होती की जिच्यामध्ये त्या काळातली जी चित्रमय जगत सारखी मासिकं किंवा ते सगळेच, म्हणजे ज्योत्स्ना किंवा ते पूर्वी आता नाथमाधवांच्या कादंबऱ्या किंवा ही लंडनमधल्या बड्या लोकांची गुप्तकृत्ये, रेनॉल्ड्सची जी ते मराठीत आणलेलं होतं लोकांनी. ते काही अव्वल दर्जाचं वाङ्मय नव्हतं. पण त्या काळात जे काय उपलब्ध होतं ते सगळं होतं. म्हणजे चिपळूणकरांनी अनुवाद केलेलं ते विकार विलसिते याचं ना हॅम्लेटचा बहुधा अनुवाद असेल. तर असं मला काय फार कळायचं अशातला भाग नाही, पण ते मी वाचलेलं असायचं. आरवी सुरस चमत्कारी गोष्टी असतील, गुलबकावली असेल, त्याच्यापासून ते साने गुरुजी संपूर्ण. त्यामुळे रेंज जी वाचनाची होती ती म्हणजे ज्याला वाईड अशी होती ना. आणि त्या पार्श्वभूमीवर आल्यानंतर मग मराठीत तर मी निवडक वाचतच होतो की आता हां हे सत्यकथा आलेलं म्हणजे हे जरा महत्त्वाचं आहे वगैरे. हे मला आपोआपच कळायला लागलेलं होतं. किंवा मौजेनी छापलेलं आहे म्हणजे जरा महत्त्वाचं असलं पाहिजे असं साधारणतः समजायचं. आणि फडके हे तेच परत लिहितात हे माझं लक्षात यायला लागलेलं होतं की ही पुन्हा तीच कादंबरी लिहित आहेत. आणि ते लोकप्रिय होते अतिशय. म्हणजे ती महत्त्वाचीच गोष्ट आहे. आपण किती त्यांना हे करत असू तरी महत्त्वाचीच गोष्ट आहे. प्रत्येकाचं असं आहे की लेखकाने ज्याने त्यांनी ठरवायचं असतं. लेखनामध्ये सुद्धा रिस्क असते, पण त्याच्यासाठी तुम्हाला उंच उडी मारण्याची इच्छा असली पाहिजे. उंच उडी मारताना रिस्क असते. आदळला हातपाय मोडले संपलं ना. आपले अनेक लोकप्रिय लेखक मोठे जे आहेत ते लोकांना 4 घटका करमणूक मिळावी. आयुष्य फार दगदगीचं आहे. आता हीच जर तुमची आकांक्षा असेल तर तुम्ही काय हे करणार? कशाला उंचवडी माराल मग? म्हणजे आपल्या अत्यंत लोकप्रिय लेखकाविषयी एक अशी आम्ही मध्ये परिसंवाद घेतला होता. तर ते म्हणले आम्हाला ते काही कळत नाही, आम्हाला म्हणजे काही महत्त्वाचंच वाटत नाही म्हणले. तुमच्या भाषेमध्ये असतील मोठे ते,
पण आता हिंदीत किंवा काय अमक्या भाषेत अनुवाद केला तर आम्हाला ते काय होत नाही. तर याचं ज्यावेळेला कारण आम्ही शोधायला लागलो त्याचं कारण हे होतं, लेखकाची भूमिका स्वच्छ होती की 4 घटका करमणूक लोकांना एक वाटावी, एवढंच माझं हे आहे. आणि ते उलट 4 घटका नाही, जवळजवळ 4 पिढ्या त्यांनी करमणूक दिली, युरोप अमेरिकेपर्यंत सगळीकडे दिली. पण त्यांनी ही रिस्क कधी घेतली नाही. एका जरी पुस्तकात आता बेडेकर आहेत समजा, बेडेकरांच्या, विश्राम बेडेकरांची रणांगण नावाची कादंबरी आपण वाचलेली असेल, त्याच्यामध्ये लेखकाची मध्ये ती हिंमत आहे, त्याला काय फार लिहायची गरज नाही. चिमुकलीच कादंबरी. हो, तर त्याच्यामध्ये ती ताकद आहे. ती तेवढ्या कादंबरीसाठी तुम्हाला त्यांना डावलता येत नाही. डावलू शकत नाही तुम्ही. तर हे जे आहे, ही जोखीम पत्करण्याची हिंमत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. सर प्रश्न असा आहे की सातपाटी लिहिताना तुम्ही खूप संदर्भांचा अभ्यास केलात, अनेक संदर्भ जमवलेत, पण मग त्या संदर्भांना कादंबरीचं रूप का द्यावं असं वाटलं? कारण का जेव्हा पुढे कधीतरी संशोधन केलं जातं तेव्हा कादंबरी हे रेफरन्स बुक नाही मानलं जात, आणि तुमची सातपाटील ही या समजुतीला अपवाद ठरते का? हे पहा, मी मुळात कादंबरी लिहिणारा माणूस आहे, मी काय संशोधन करणारा माणूस नाही. पण लेखकाला जे काय आडवं तिडवं वाचायला लागतं ते मी वाचतो, सगळ्या प्रकारचं वाचतो. नॅचरल सायन्सेस वाचतो, संख्याशास्त्र हे माझा आवडता विषय आहे, त्याच्यात वाचतो. आवड म्हणून ही जी सोशल सायन्सेस आहे ती वाचतो. पण मला व्यक्त होण्याचा माझा जो रस्ता आहे तो कादंबरीतूनच जातो, तो इतर कशातूनच जात नाही. आणि तुम्ही म्हणता हा महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे संदर्भ ग्रंथ लिहिणं. कारण संदर्भ ग्रंथ किंवा कोणत्याही प्रकारचे वैचारिक ग्रंथ हे त्या साहित्य संस्कृतीला फार समृद्ध करत असतात. पण ते शेवटी ते वापरले गेले पाहिजेत ना. आमच्यासारख्यासाठी ते अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मला कधीही संशोधनात्मक ग्रंथ लिहायचा नव्हता, नाही. पण आहे ते वापरायचा मी कायम प्रयत्न करतो. तशा अर्थाने मी ते वापरलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की मला समजा एक लॉंग नॅरेटिव्ह लिहायचं आहे, तर लॉंग नॅरेटिव्हची काय परंपरा आहे आपल्याकडं? तर प्रचंड मोठी परंपरा आहे जी आपण आत्मसातच केलेली नाही. एक कथा सरित सागरसारखं जे लेखन आहे प्रचंड मोठं आहे. म्हणजे आपण म्हणतो की इंग्रजीमधून आपण किंवा इंग्रजांच्या संपर्काने आपण कादंबरी हा वाङ्मय प्रकार घेतला. अरे बाबा, आपल्याकडे केवढी मोठी आहे. मुळामध्ये तो पैशाची भाषेमध्ये लिहिला गेलेला ग्रंथ, पिशाच्य भाषेमध्ये. लेखक हा आपल्या वाशिमचा आहे. ते ही प्राकृत भाषा आहे, ती पुढं नाहीशी झाली तरीसुद्धा संस्कृतामध्ये अनुवाद होऊन ते उरलं. म्हणजे संस्कृतला किती नुसती आपण ब्राह्मणांची भाषा म्हणतो तसं म्हणायचं कारण नाही. ती ब्राह्मण म्हटले तर ते आपलेच लोक होते ना, आपल्यातले पंडित होते की ज्या पंडितांनी आपल्यावर मोठे उपकार करून ठेवलेले, की हे सगळं जे ज्ञान आहे प्राकृत भाषांमध्ये त्याचं ते सगळं ग्रंथबद्ध करून संस्कृतात ठेवलं. संस्कृत ही संस्कार केलेली भाषा आहे, ती कुठेही बोलली जात नव्हती. प्राकृत भाषा बोलल्या जात होत्या. ब्राह्मण पुरोहितसुद्धा प्राकृतच भाषा बोलत असत. त्यामुळे तुम्ही बघा की यज्ञसंस्थांच्या यज्ञाचे जे उल्लेख असतात तिथे मोठी सूचना असायची की यज्ञाचं हे पूर्ण होईपर्यंत कुणीही प्राकृत बोलायचं नाही. कारण ते एरवी प्राकृतातच बोलायचे ना, तेवढ्या कामापुरतं संस्कृत. पण मुद्दा असा आहे की ते आता हे कथा सरित सागर जे आहे की ते पैशाचीत लिहिलं गेलं, संस्कृतात राहिलं, त्याच्यामुळं आजच्या मराठीमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकलं. आणि तुमच्या लक्षात असेल की एवढं लाँग नॅरेटिव्ह आहे, ते काय कुठलाही जॉनर जो आहे, काय म्हणूया वाङ्मय प्रकार, शैली वगैरे या अर्थाने, तर तो आपोआप हाऊस म्हणून कोणी करत नाही. तो विशिष्ट जगण्याच्या लयीतून निर्माण होतो. साहित्यामध्ये शैली जी आहे ही जगण्याची कोणत्या प्रकारची लय आहे. जात्यावर जर बाई गाणं गात असेल तर त्याला ती लय येते बरोबर त्या गाण्याला सगळ्याला. धनगर जर शेळ्यांच्या पाठीमागं, मेंढ्यांच्या पाठीमागे हिंडत असेल तर ती एक लय येते त्याच्या जगण्याला, ती त्याच्या गायनामध्ये येईल. हे फार मोठं आहे. धनगरांची गाणी जी आहे याच्यातला फार मोठा ठेवा आपण गमावलेला आहे. तुम्ही जत आटपाडीचे आहात किंवा त्या सगळ्या माणदेश भागामध्ये
खूप मोठ्या संख्येने तो समाज आहे, अगदी आमच्यापर्यंत सगळीकडे आहे महाराष्ट्रभर. तर हे आपण खूप मोठा ठेवा जो आहे तो असा गमावलेला आहे. मी कशाबद्दल बोलत होतो आता आधी? तो संदर्भ आणि याच्या अनुषंगाने बोलत होता तुम्ही की आणि तुम्ही त्याला कादंबरीचं रूप का दिलं? म्हणजे आणि मग लॉंग नॅरेटिव्ह हां, लॉंग नॅरेटिव्ह. मी कथासरी सागरबद्दल बोलत होतो. तर आता कथासरी सागरमधलं हे लॉंग नॅरेटिव्ह का आलं असेल, तर त्याचं स्पष्टीकरण एके ठिकाणी नेमाड्याने दिलेलं आहे. त्याचं कारण म्हणले, पूर्वी आपले पूर्वज जे आहेत तर ते देशोदेशी व्यापार करायचे, समुद्रमार्गे व्यापार करायचे. आपली मलमल रोममध्ये वापरली जायची. तर ह्या जहाजामधून प्रवास करताना चाचेगिरी तेव्हाही होती. तर रात्रभर जर जागरण करायचं असेल तर एकाने गोष्ट सांगायची आणि बाकीच्यांनी ऐकायची आणि जागरण करायचं, जागसूत राहायचं. तर मग एकच गोष्ट काय, मग एक गोष्ट लांबच्या लांब सांगितली की गोष्टीतून दुसरी गोष्ट तयार करायची, ती पुढं न्यायची, अशी शैली सगळी त्याच्यामध्ये. अरे फार सुंदर गोष्ट आहे जी आपण वापरलीच नाही आधुनिक साहित्यामध्ये. कारण ते आपलं ते समुद्र पर्यटन म्हणजे लोकांना प्रायश्चित्त घेण्याच्या याच्यापर्यंत आपली मनस्थिती आली होती या टिळकांच्या किंवा त्यांच्या काळापर्यंत. ह्या तू विदेशात जाऊन आला, प्रायश्चित्त घे, मग तू शुद्ध. तर असं आपण खूप स्वतःला बंधनात आपल्या लोकांनी घालून घेतलं. सर, यालाच जोडून एक प्रश्न विचारते की कादंबरी म्हटलं की तिकडे रंजकता ही यावी लागते, जिथे लेखकाच्या कल्पनेला आणि प्रतिभेला वाव असतो, पण त्याचवेळी संदर्भांची वस्तुनिष्ठता जपणं हे सुद्धा तेवढंच एक मोठं आव्हान असतं. सात पाटील लिहिताना एक लेखक म्हणून रंजकता आणि वस्तुनिष्ठता दोन्ही कसं साध्य केलं? रंजकतेच्या कल्पना लेखकाच्या काय आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. अनेक लेखकांना असं वाटतं की लैंगिक स्वरूपाचा मजकूर लिहिला तर ते रंजक होतं वगैरे, असं सुद्धा अनेकांच्या कल्पना असतात. साधी गोष्ट आहे की वाचणारा त्यात गुंतून राहिला पाहिजे आणि एकीकडे त्याला हे वाटलं पाहिजे की आता पुढं काय, पण त्याच वेळेला त्याला पुढं जाण्याची इच्छा नाही झाली पाहिजे, इतका तो गुंतलेला पाहिजे. आता हे लिहिणारा कोणत्या प्रकारचं सत्य निर्माण करतो, कारण शेवटी हे सत्याचे आभासच आहेत, कारण सत्य नावाची ॲब्सोल्यूट गोष्ट काही नाही आहे. पण कोणत्या प्रकारे आणि कसं तो करतो त्याच्यावर ते अवलंबून आहे, गुंतवून ठेवणं. कारण हे बरोबरच आहे की त्याला गुंतवून ठेवणं वाचकाला आणि त्याला ते त्याची उत्सुकता वाढत राहणं, ही काळजी लेखकांनी घेणं आवश्यक आहे. नाही तर पानाच्या पानं रटाळ कोण वाचणार ना. हल्ली एकतर वाचायचंच हे कमी झालेलं आहे आणि तशा परिस्थितीत तुम्ही जर असं काही लिहित असाल तर ते कोण बघणार नाही त्याच्याकडं. सर, मला त्याला जोडून खरं प्रश्न विचारायचा होता की हल्ली वाचणंच कमी झालं असं आपण म्हणतो, पण साहित्य वाचन कमी, पण साहित्य महामंडळ, साहित्य संमेलन आणि त्याचं राजकारण याच्यामधला इंटरेस्ट मात्र खूप वाढत चालला आहे. आधी निवडणूक होती, आता निवड आहे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची. तर हे जे सगळं आहे साहित्य विश्व, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते साहित्य संमेलन, त्याचा अध्यक्ष, साहित्य महामंडळ, ते मंडळं, निवड करणारे लोक, आणि तुम्हाला अध्यक्ष व्हावं असं का नाही वाटत? आता तुमच्या नंतर मी सरांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर ते काय आहे, आपण सगळेच म्हणजे याला ते काय साहित्य संस्था आणि तेच फक्त जबाबदारीत असं मला बिलकुल वाटतं. आपण सगळे लोकच दिखाऊ उत्सवी होत चाललेलो. म्हणजे जल्लोष करायला काही नाही, त्याचाही आपण जल्लोष करतो. काहीतरी निमित्त बारीकसं घ्यायचं आणि जल्लोष करायचं, आणि हे सगळं दिखाऊ आहे, म्हणजे ज्याची गरज नाही असं आहे. बघा तुम्ही साहित्य संमेलनात काय होतं, तथाकथित अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्याचं पॅटर्न ठरलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुगत इतकं मोठं झालं की त्या संपूर्ण संमेलनाचाच सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात मोठा भाग म्हणजे उद्घाटन. त्याच्यासाठीची रोषणाई, त्याच्यासाठी ते भव्य स्टेज, त्याच्यासाठी बोलवले जाणारे लोक, हे लोकप्रतिनिधी असतात, मोठे लोक असतात सगळे म्हणजे, आणि त्यांना बोलवणं ही जो संयोजक असतो त्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं असतं. की मोठा राजकीय नेता, कारण तो अनेक प्रकारे असतो, त्याचे राजकीय हेतू असतात संयोजकांचे, आणि त्यांनी का नाही बोलू नये त्यांना.
तो एवढा पैसा आणि हे सगळे श्रम गोळा करत असतो, त्याला असं वाटतं त्यांना बोलवणं आवश्यक आहे. ते योग्यच आहे ना. पण मग ते असं पुढं जातं की ह्या महत्त्वाच्या लोकांचं सगळं सांभाळताना ते साहित्यिक जो कोणी अध्यक्ष असतो तो कोपऱ्यामध्ये ढकललेला असतो. आणि या लोकांना त्या व्यासपीठावर जाहीररित्या जागा व्यवस्थित होतं, त्याला उठवताना तिकडे बसवून तिकडे ते तिथं बसा. अरे कोण आलं? हां, मग तू इकडे. अरे ह्या ज्या लेखकाला तुम्ही हे केलेलं आहे आणि हा लेखनासंबंधीचं सगळं काही आहे, त्याची काही प्रतिष्ठा जपणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एका संमेलनामध्ये राष्ट्रपतीबाईंना ते बोलवलं आणि हां, आणि तिथं ते हातकणंगलेकर यांना म्हणजे अक्षरशः 9 मिनटं मिळाली म्हणतात, मला माहिती नाही, 10 मिनटं मिळाली. आणि असंच कोपऱ्यात कुठंतरी बसून म्हणजे तुमचे मतभेद असतील त्यांच्या समीक्षेविषयी काही असतील, पण एक महत्त्वाचे समीक्षक होते. तर या प्रकारे या मानखंडना जर होत असेल आणि याच्याही पुढं जाऊन तुमचे मीडियाचे लोक जे असतात, टी व्हीवाले, ते प्रमुख नेते असतील तोपर्यंत त्यांचा कॅमेरा असा सगळा फिरत असतो. ते बरोबर त्यांचा व्यवसाय आहे, ते फिरत असतं व्यवस्थित सगळं, ते शूटिंग करतात. अध्यक्ष बोलायला लागेपर्यंत प्रेक्षक ते, कारण ते त्या नेत्यांसाठी आले असतात, ते निघायला सुरुवात करतात. टी व्हीवाले सुद्धा कॅमेरामन ते निघायला सुरुवात करतात. त्यांना त्यांच्या अध्यक्ष काही महत्त्वाचं नाही. ते जवळजवळ असं इतकं पुअर सगळं ते दृश्य असतं, वाईट वाटतं बघताना सगळे. त्यामुळे ज्या साहित्याचा उत्सव तुम्ही करता तिथं साहित्याला जागाच नाही. बरं, हे त्यातल्या त्यात हे केलं की पुढचं जे इतकं ठरलेलं आहे तेच परिसंवाद, तेच अमुक, तेच अमुक, त्याच्यामध्ये साहित्याविषयी महत्त्वाचं, ज्याला साहित्याच्या अभिरुचीमध्ये भर घालील असं काही घडत नाही, अजिबात घडत नाही. साहित्य संमेलनामध्ये माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा घटक आणि ज्याच्यावर माझं अतिशय प्रेम, आणि त्याच्याबद्दल मी खरं श्रद्धा हा शब्द तितका वापरत नाही पण म्हणतो, श्रद्धा आहे की सामान्य माणूस वाचक ते प्रचंड मोठ्या संख्येने येतात. ते कोणाकडेही पैसा कसला मागत नाही, खिशातून पैसे लेकराबाळांना घेऊन येतात आणि तिथं पुस्तकं विकत घेतात, सगळा माहोल पाहतात. हे श्रेष्ठ साहित्याच्या संमेलनामध्ये सगळ्यात जर जी श्रेष्ठ गोष्ट असेल ती सामान्य माणूस आहे. पंढरीला जसे वारकरी जातात तसे त्या श्रद्धेने ते येतात. आणि हे साहित्यिक किंवा आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले नेते आपण काय करतो, आपल्या दिवशी हा जल्लोष संपलं सगळं. पण सर, माझा आक्षेप हा आहे की तुमच्यासारखे लेखक ज्यांची पुस्तकं सर्वसामान्य माणसं वाचतात, ज्याचं वाचलं जातं, अशा लेखकांमधले तुम्ही प्रमुख लेखक आहात. तुमच्यासारखा लेखक अशा ठिकाणी जर गेला नाही, तुम्ही गेलात तर तुम्हाला बघायला लोकांना, तुमच्या वाचकांना आवडेल, तुमच्याशी संवाद करण्याची त्यांना संधी मिळाली तर त्यांना आनंद वाटेल. तर ही संधी तुम्ही का डावलता, त्यांच्या वाट्याला येऊ शकणारी? आणि तुमचं एकूण साहित्याच्याकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सलगपणानं त्या व्यासपीठावरून मांडणं हे मराठी साहित्याच्या दृष्टीनं सुद्धा आवश्यक नाही आहे का, त्याच्या भविष्याच्या दृष्टीनं? ती तुम्ही का नाही करत? हे बा, माझ्या आधी तेंडुलकर, नेमाडे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर, हे सगळे मोठे लोक होते. यानं हे एकदाही तिकडे फिरकलेले नाहीत. मी तरी 4 संमेलनाला गेलो, अनुभवलं, परिसंवादात भाग घेतला आणि माझ्या लक्षात आलं की हे सगळे न गेलेले लोक होते, ते बरोबर होते आणि आपणही तेच केलं पाहिजे. हे प्रत्यक्ष अनुभवाने मला ते कळलं. कारण प्रत्येक गोष्टीत यांचं आपण ते गेले नाहीत म्हणून आपण जायचं नाही असं काही कारण नाही. पण प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळं वरवरचं आणि दिखावा आहे आणि याच्यातून अर्थपूर्ण असं काही घडत नाही. आणि आता हे तुम्ही म्हणतात हे वाचकांना आवडणं, वाचकांशी इंटरॅक्शन होणं, याला माझा विरोध अजिबात नाही. पण त्याच्यासाठी ह्या लेखकांची पंचतारांकित सोय, त्यांचा काय कुठला ब्रँड असेल ते राहणे, ते अनेक लेखक हे करायचे. तुम्हाला मी लेखी हे दाखवेन. एका लेखकाने, कारण याच्याशी मी संबंधित होतो, कारण माझे खूप जवळचे हे जे आमचे यशवंतराव गडाख हे संयोजक होते. यशवंतराव गडाख हे स्वतः लेखक आणि फार सज्जन माणूस, म्हणजे सुसंस्कृत म्हणून असं बोट दाखवायचं ठरलं तर मी पहिल्या फळीमध्ये यशवंतरावांना जागा देईन. अतिशय चांगलं. तर त्यांच्याकडे आलेली पत्र आहे, त्या पत्रामध्ये लेखकाने लिहिलं आहे की मी असा माझे अध्यक्ष आहे आणि माझी ह्या सोयी करा.
तर त्यांनी मग तो जाण्या येण्याचा विमानाचं हे तिकीट. आता हा म्हातारा झालेला याला विमानाचं तिकीट देऊन काय मिनिंगफुल इकडे घडणार आहे? तो येऊन आरामच करण्यासाठी त्या सगळ्या बाकीच्या सूचना त्याने दिलेल्या आहेत की त्याला अमुकं जेवण लागतं, त्याला अमुक ब्रँड लागतो, त्याला अमुक लागतं, ते अमुक. अरे हा काय देणार काय साहित्य संस्कृतीला? तर ही सेवा संयोजकांनी का करावी? पण त्यांच्या याच्यामध्ये आहे साहित्य महामंडळाच्या याच्यामध्ये आहे की हे दरवर्षी ह्या लोकांना माजी अध्यक्ष त्यानं हे दिलं पाहिजे निमंत्रण, त्यांच्या सोयी केल्या पाहिजेत. कशासाठी केल्या पाहिजेत? आपण जो म्हटला याचा उल्लेख जो केला की बा मी आहे आणि माझे वाचक आहे. अरे माझ्या प्रकाशकांनी करावं ना सोय. माझ्या प्रकाशकांनी त्याचं ते जो तंबू मांडलेला आहे, दुकान आहे पुस्तकात, ते तिथं मला बसवावं. येतील वाचक, हे खरे वाचक आहेत, मोकळेपणाने हिंडणारे, ग्रंथ पाहणारे, आणि त्यांच्याशी मी बोलावं. त्यासाठी मला पैसे द्यायचे तर माझ्या प्रकाशकांनी द्यावेत. संयोजकांनी किंवा बाकी मराठी लोकांनी काय खर्च करावा? काय कारण आहे? हे इतकं मोकळं आणि स्वच्छ असावं असं मला वाटतं. म्हणजे लंडनमधल्या त्या हाईड पार्कची गोष्ट सगळी सांगतात की ती जाऊन कोणालाही काही बोलता येतं. असं का असू नये? हा जो मोकळेपणा आहे आणि खरं म्हणजे तो आपल्या मराठीपणाशी सुसंगत आहे. स्पष्ट बोलणं हे आपल्या मराठी स्वभावाचं आपल्या विसरलं गेलेलं वैशिष्ट्य आपण त्याच्याचं पुनर्जागरण करणं आवश्यक आहे. आपल्याला वाटतं ते आता पुण्यामध्ये आमच्या लहान वयामध्ये ते जोग नावाचे एक ग्रस्त होते, ते भाषणं करत असत. ती भारदार भाषणं होती. तुमच्यापैकी कोणी ऐकलेलीत की नाही मला माहिती नाही. त्यांच्याबद्दल ऐकलंय, विलक्षण होतं मला. कॉमेंट्री पण करायचे. अगदी बरोबर. तर या प्रकारची जी माणसं हे, कारण हा मराठी स्वभाव आहे. नम्रता, आइये तशरीफ रखिये म्हणजे बूट ठेवा. तर हे आपला स्वभाव नाही. या बस बस चाल काय. तर हे रोखठोकपण आहे, हे कुठेतरी आपण विसरत चाललेलं आहे. आणखी सर आपण काय विसरत चाललोय असं तुम्हाला वाटतं? आपला जो असा आहे की मूळ स्वभाव जो काही असेल, एक प्रकारचा खडबडीतपणा आपल्या याच्यामध्ये आहे आणि सुंदर आहे तो. ही म्हणजे तुम्ही बघा मराठीमध्ये हांजी हांजी करत होते, काय हांजी हांजी करते. आता आता आपण तेच करतो. दिल्लीमध्ये गेलो, काय ऐसा हां जी. याला मराठी माणसांनी ज्यावेळेला ते युद्धासाठी इकडे तिकडे जात संपर्क आला असेल, ते हांजी हांजी करते सारखं ते. आता हे जे आहे हे आपल्या स्वभावाशी विसंगत आहे. तर अशा थोड्याफार गोष्टी होणार, पण मूळ जे काही आपलं जे आहे आपल्यामध्ये फार छान सुंदर खडबडीतपण आहे, सुंदर साधेपण आहे. म्हणजे साधा एक कांदा फोडला आणि चटणी, लसणाच्या चटणीचा गोळा आणि गरम भाकरी आपलं भागतं तेवढ्यावर. शिवाजींनी जे सैन्य निवडलेलं होतं ते तिकडचे कोकणातले हेटकरी आणि इकडचे मावळे सह्याद्रीवरचे, हे सगळे उंचीनी बुटके, कमीत कमी गरजा असलेले लोक, भीमथडी तट्टावर बसणारे, कुठेही मुक्काम करायची वेळ आली भाला खेचला ठोकला की तिथं घोडा बांधायचा आणि त्या शेजारी हा झोपणार. ते गरजा कमी होत्या आणि हे फार काटक होते. 4-4 दिवस अन्न नसेल तर ते जगू शकत असत. आपल्या मराठीपणाचं जे वैशिष्ट्य आहे ते याच्यामध्ये. बाजीराव ज्या हालचाली करायच्या, चपळ हालचाली युद्धाच्या, जगामध्ये हा एकमेव, सगळीकडं युद्धशास्त्रामध्ये उदाहरण दिलं जातं बाजीरावाच्या युद्धाची शैलीचं. हे तर करू शकायचा. इकडं जातं म्हणून सांगून तिसरीकडं जायचं आणि हे करायचं, हे जे आहे सगळं हे केवळ ह्या आपल्या क्षमतेमध्ये, आपल्या बारकुट्या आणि चपळ, कमीत कमी सगळ्या प्रकारच्या गरजा कमीत कमी आणि टिकाव धरण्याची क्षमता, हे आपलं मूळ स्वभाव आहे. म्हणजे आता हे मी आहे, मला लोक टिपिकल मराठा दिसतो वगैरे, मी नाही आहे. मराठा म्हणजे हा मावळा आणि जो हेटकरी आहे कोकणातला, तुम्ही कोकणी लोक बघा, हे सडपातळ काटक, हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातले खरे जे सैनिक आहेत ते लोक. आपण जरा खूप बाजूला गेलो त्या सगळ्यापासून. सर मगाशी असहिष्णुतेचा जो विषय आला होता, तेव्हा मगाशी बोलताना तुम्ही वाढत्या असहिष्णुतेच्या निमित्तानं बोलताना तुम्ही मला गुलाम अलींचं उदाहरण सांगितलं होतं. गुलाम अली नाही, बडे गुलाम अली. तर त्याच्याबद्दल सांगा ना, म्हणजे ते तुम्हाला काय असं वाटतं? मगाशी बोलताना तुम्ही खूप अस्वस्थ आहात आजच्या परिस्थितीबद्दल, तसंच मी आहे. आपण दोघेही
एकाच काळात आपल्या वर्तमानाविषयी अस्वस्थ आहोत आणि आपण दोघंच ते नाही आहोत. आपल्यासारखा विचार करणारी बहुतेक माणसं आज नक्की अस्वस्थ असेल की आपण चाललो आहे कुठं आणि याचं कारण काय आहे. कारण दिसत नाही. ते कारण दिसलं, कारण एकमेकांना सांगितलं, बोललं, चर्चा केली, त्याचे वेगवेगळे कंगोरे दिसतील आणि त्याच्यातनं आपल्याला रस्ता काढता येईल. त्यामुळे हे बोललं पाहिजे. आपण आज जसे आहोत, ज्या प्रकारचा चेहरा आपला आहे, तसे लोक आपण नाही आहोत. हे कुठंतरी आपल्यामध्ये एक प्रकारचं जागरण करणं फार आवश्यक आहे. मी आपल्याशी बोलत असताना आता हे पुन्हा मी आपल्याशी, हे पुन्हा औपचारिक आणि मी तुमच्याशी बोलत असताना बोलायला पाहिजे. हे मुळात आपण हे आपावर हे भानगड नाही आहे. तर मूळ स्वभाव जो आहे आपला, ते सगळ्यांना एकमेकांमध्ये मिसळण्याचा, हिंदू असेल, मुसलमान असेल, अमुक असेल, मूळ स्वभाव. आणि ते आता गेलं आहे आणि फार अगदी अलीकडंपर्यंत होतं हे सगळं. असं बोलत असताना मी एक 2-3 उदाहरणं, विशेषतः हिंदू आणि मुसलमानांच्या संबंधामध्ये, कारण अलीकडे हे फार वाढलेलं आहे. हे मुसलमान हा म्हणजे अराष्ट्रीयच. अरे 20 कोटी लोक आहेत, एवढे अराष्ट्रीय ठरवून ते कसं काय आपण त्यांच्याबरोबर राहणार आहे. हे आपलेच लोक आहेत मुळामध्ये. धर्म वेगळा असला तरी इथलेच आहेत आपण. ते एकमेकांमध्ये अनेक पद्धतीने मिसळलेलो आहोत. आणि हे आपल्याला सांगणं, जाहीरपणे बोलणं हे फार आवश्यक आहे. आपल्या सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. मी तुम्हाला 3 पातळीवरचे थोडक्यात उदाहरणं देतो. एक बडे गुलाम अली खान नावाचे मोठे गायक होते. दुसरं उदाहरण जे आहे ते एका प्राध्यापकाच्या, साधारणतः कनिष्ठ याच्यावरचं. आणि तिसरं अगदी ऑर्डिनरी माणसाचं. अशी 3 उदाहरणं देतो. बडे गुलाम अली खान हे फार मोठे गायक, जगप्रसिद्ध गायक, शास्त्रीय गायकीतले. तर स्वातंत्र्य मिळालं ना, आपल्या देशाचं विभाजन झालं, त्या काळामध्ये बरेच लोक पाकिस्तानला गेले, मुसलमान जे आहेत. चला, आपला देश तिकडं निर्माण झाला आहे तर आपण तिकडं जाऊया. तसं बडे गुलाम अली साहेबांना कोणीतरी सुचवलं. म्हणले, अरे ते अपना मुसलमानों का देश हुआ है नया, तो वहाँ जाएंगे. ते म्हणले, चलो अपना हे देश ना, जाएंगे. ते गेले, तिकडं तिकडं पाकिस्तानला गेले. तर पाकिस्तानात गेल्यानंतर गुलाम अली खानना काय हिंदुस्थान काय आणि पाकिस्तान काय, ते गेले आणि तिकडं ते छान राहायला लागले अगदी. तर एक दिवस त्यांचं गायन ठेवलं आणि गायनाला तिकडचे सगळे प्रतिष्ठित लोक, बहुधा लाहोर, रावळपिंडी किंवा कराची, इस्लामाबाद असं कुठंतरी असेल. आणि ते गायनाला मोठमोठे लोक, सगळे आर्मीचे सगळे जनरल्स किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमधले सगळे अधिकारी वगैरे असे. आणि गाणं रंगात आलेलं होतं. आणि गाण्याची जी बोल होते एका ठिकाणी, ते होते की कन्हैयाने बैया मरोडी, कन्हैयाने बैया मरोडी. बैया मरोडी म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, हात हे केला तर ते आता आलापी तुम्हाला माहिती की सारखं पुन्हा पुन्हा ते आवृत्त होत असतं त्या सगळ्या याच्यामध्ये शास्त्रीय. ते चालू असताना समोरून एक चिठ्ठी आली. त्याने पाहिले, ते काय, कन्हैया का जिक्र मत करो, अफसरान नाराज चल रहे. कन्हैयाचा हे उल्लेख करू नका, ऑफिसर सगळे ते नाराज झालेले. त्यांनी पहिल्यांदा ठेवून दिलं. ते आणखी 5 मिनटं गेली, ते चालूच होतं, कन्हैयाने बैया मरोडी. ते पुन्हा चिठ्ठी आली की कन्हैया का जिक्र मत करो, अफसरान नाराज चल रहे. ते म्हणले, यहाँ ये ऐसा आया है, कन्हैया का जिक्र मत करो, अफसरान नाराज चल रहे हैं. क्यों ना करूं? बरसों से मेरे पुरखे कन्हैया का जिक्र कर रहे हैं, तो मैं क्यों ना करूं? मैं अगर ऐसा है तो मैं यहाँ नहीं गाऊंगा, मैं गाना बंद करूंगा. थांबले ते, उठून उभे राहिले. त्यांना कोण म्हणणार भाई तुम्ही चालू ठेवा ना, अमुक करा. नाही, उठल्यानंतर ती मैफल आवरली. ते बरं तेवढ्यावर थांबलं नाही. ते तिथून उठले, थेट जी भारतीय वकालत होती तिच्यामध्ये गेले. त्यावेळेला श्रीप्रकाश नावाचे राजदूत तिथं होते, जे पुढं महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. तर त्यांना ते जाऊन भेटले आणि म्हटलं की मुझे इंडिया जाना है.
तर हे म्हटले ठीक आहे, तर त्याच्यासाठी अमुक अमुक कागदपत्र हे करायला लागतील तुम्हाला, तुम्ही इथले नागरिक आहात, अमुक आहे तमुक आहे, सगळं सांगितलं. ते म्हणे नाही नाही मुझे अभी जाना है. आता अभी जाना है इतना तो संभव नाही आहे, शक्य नाही ना इतक्या लगेच. ते म्हणजे मुझे अभी जाना है. मग त्यांनी सगळीकडे फोनाफोनी करून हे करून अमुक तमुक करून स्वतःचं वजन वापरून ती कागदपत्र हे करून ती सबमिट केली. तर ते म्हणे 1-2 दिवसात होऊन जाईल. आणि हे नाही ना मुझे अभी जाना है, ते ऐकेच ना. शेवटी त्यांनी विमान चार्टर केलं. ज्या काळामध्ये इतकं सोपं नव्हतं विमान चार्टर करणं. विमान चार्टर केलं आणि एका माणसासाठी, एवढ्या मोठ्या त्या गायकासाठी, हा मोठाच माणूस होता ना, विमान चार्टर करून त्यांना तिकडून इकडं आणलं भारतामध्ये, सगळे पूर्तता करून. त्याच्यानंतर ते कधीही भारत सोडून बाहेर गेले नाहीत आणि आयुष्यभर गात राहिले, इथंच वारले. या प्रकारचं जे आपली एक गंगा जमनी जी संस्कृती आहे, तिच्यावर श्रद्धा ठेवणारे आपण हिंदू असो मुसलमान असो, हा फार मोठा एक तास आहे की मोठा संगीतकार हा देवाची हे मानली तर देवाच्या जास्तीत जास्त निकट गेलेला असतो. एका अर्थाने जगण्याच्या सत्याच्या जास्तीत जास्त निकट गेलेला असतो संगीतातून. म्हणजे कुमार गंधर्वांचं जर तुम्ही नुसतं कबीराचं ते हे ऐकलं, उड जाए गाँव सा केला, ते नुसतं आपण म्हणणं आणि कुमारांच्या स्वरात ऐकणं याच्यात फार फरक आहे. तर तसं या दर्जाचे हे लोक असतात, हे कुठल्या धर्माला यांना बांधून ठेवणार. आणि या प्रकारचं जी एकमेकांमधलं सौहार्द ही आपली परंपरा आहे. मी दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. ते भालचंद्र नेमाडे हे औरंगाबादला विद्यापीठात प्राध्यापक असताना त्यांचे एक सहकारी होते, मुसलमान होते जन्माने. हे नेमाडे सरांनी सांगितलेला किस्सा आहे. तर ते अनेक वर्ष सहकारी. तर एकदा असं झालं की ते जे मुस्लिम प्राध्यापक होते त्यांना याच्यामध्ये जेद्द्याला, सौदी अरेबियामध्ये जेद्द्याला पोस्ट होती इंग्रजीच्या प्राध्यापकाची. ती मिळाल्यानंतर ते एकदम खुश झाले की आपल्या धर्माचा देश, मक्का मदिना हे सगळं जवळ असेल, आपण तिकडंच जाऊन तिकडंच राहू कायमचे, असं ठरवून त्यांनी संपूर्ण कुटुंब तिकडं नेलं. मुलाबाळांसकट ते अतिशय आनंदाने त्या याला गेले तिकडं आणि म्हणले आता बस कधीतरी वाटलं तर यायचं इकडं, काय. तर नेमाडे म्हटले की त्याच्यानंतर 5-6 वर्षांनी एकदा मुंबईमध्ये आम्ही एकमेकांना दिसलो लांबून. तर त्या एकमेकांना लगेच हात वर करून काय अरे काय करत असं जवळ आलो एकदम. अरे म्हणले काय कधी आलास. त्यांनी सांगितलं अमुक अमुकाला आलो. काय मग किती दिवसासाठी आहे म्हणे तू आता इकडं. तर म्हणून नाही मग हमेशा के लिए यही चला है. अरे तू तर तुझ्या धर्माच्या देशात गेला, तू मला सांगितलंस की मला आता मक्का मदिना जवळ असणार, अगदी आनंदात मी तिकडं राहणार आणि खूप छान वाटतं, कधीतरी येईन वगैरे. आणि तू तर आता म्हणतोयस की मी कायमच तिकडं आलो. हो ना म्हणे यार, तिकडं आहे ना सकाळी उठलं की सगळीकडे फक्त मुसलमानच म्हणे. सगळीकडे जिकडे बघावं तिकडे मुसलमानच. मला कर्मे नाही यार म्हणे, हे काय आपलं आयुष्य आहे का म्हणे. ही जी हिंदुस्थानी हे जे आहे की आपण 18 पगड जातीचे लोक, वेगवेगळ्या धर्मांचे, ते अशा प्रकारच्या प्रदेशामध्ये एकच प्रकारचं हे गोष्टी असणं हा आपला स्वभाव नाही. खरं म्हणजे हा निसर्गाचा सुद्धा स्वभाव नाही. निसर्गामध्ये नुसतं मैदान नसतं, पठारं असतात, दऱ्या असतात, सगळ्या गोष्टी, झाडं वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळे पण हे नैसर्गिक आहे. आणि या नैसर्गिकतेची आपल्याला सवय आहे. त्यामुळे तो मुस्लिम प्राध्यापक सगळ्या सोयी असून, सगळं उत्तम असून सुद्धा परत आले ते इकडं. तिसरं उदाहरण मी स्वतःचं अनुभवलेलं आहे. मी औरंगाबादच्या कन्नड जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये, तिथं कन्नडच्या आसपास एक फॉरेस्ट आहे. तर तिथला तो फॉरेस्टचा गार्ड म्हटलं की आपण रान बघायला जाऊया जरा सगळीकडं. मग ते फॉरेस्टची जीप वगैरे आम्ही काढली आणि एका ठिकाणी खडबडीत रस्त्यावरून चालत असताना वरच्या बाजूला एक देऊळ दिसलं डोंगरावर. आणि ते देवळाकडून एक माणूस खाली येत होता. म्हणजे ते मराठवाड्यातला मुसलमान जे तसाच हो, टिपिकल, म्हणजे ती हिरव्या रंगाची लुंगी आणि तो फेटा जो आहे तो हिरवा, मोठा ढगळ शर्ट, उंच माणूस होता असा.
तर हा अधिकारी होता आमच्या बरोबरचे जे ते ज्यांनी आम्हाला नेलो ते अधिकारी होते ते म्हणले, ए इधर आओ, इधर इकडे ये" म्हणे. कहाँ गया था? ऊपर गया था. त्यांनी त्या देवळाकडे हात केला, ऊपर गया. काय वाटतं का म्हणे तुला? क्या हुआ साहब म्हणे. काय अरे मुसलमान असून त्या हिंदू लोकांच्या देवळामध्ये कशाला गेला होता तू? असा प्रश्न यांनी मुद्दाम डिवचण्यासाठी त्याला हे केलं की काय तुझं, तू मुसलमान आहे. तो माणूस अत्यंत शांतपणे म्हटला की ऊपरवाले के सामने क्या हिंदू क्या मुसलमान साहब. अरे ज्या अगदी सामान्य माणसाला जे कळतं की बाबा ईश्वराच्या समोर ऊपरवाले के सामने क्या हिंदू क्या मुसलमान, ही जी समजूत आहे आपल्यामध्ये रुजलेली, ही फार महत्त्वाची समजूत आहे, जिच्या आपण अत्यंत उलट्या दिशेला जातो आहे. आपल्याला या समजुतीचा, ह्या एक प्रकारच्या शहाणपणाचा, प्राकृतिक शहाणपणाचा पुनर्जागर करण्याची फार आवश्यकता आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही ही सगळी उदाहरणं दिलीत आणि दुसरीकडे असहिष्णू वृत्ती वाढते आहे हे निरीक्षणही नोंदवलं. मुद्दा असा आहे की हे थांबणार कसं, आणि जर थांबलं नाही तर याचे परिणाम काय होतील? नाही, थांबणार कसं याचं कॉन्क्रीट उत्तर माझ्याकडे पण नाही, पण थांबवणं आवश्यक आहे हे मात्र अगदी खणखणीतपणे मी म्हणू शकेन. पण थांबवणं शक्य आहे सुद्धा. आता म्हणजे प्राथमिक गोष्टी आपण ज्या वेळेला बोलतो ना, सुरुवात करतो ना, म्हणजे आमच्याकडे संगमनेरला पूर्वी हिंदू मुसलमानांचे दंगे व्हायचे. दंगे झाले की आता एकमेकांना ओळखतातच माणसं. आपले किती मेले, आपले किती मेले इतके, आणि भाईसाहेबाचे, तर भाईसाहेबाचे म्हणजे मुसलमानाचे. हे त्यात तर गंमत अशी आहे की आपण आणि ते, हीच आपली विचार करण्याची पद्धत आहे. तुम्ही आजही कुठे बघ, ते मुसलमान लोक काय ते फार अस्वच्छ राहतात, म्हणजे मी त्यातल्या बरा शब्द वापरला, ते तसं प्रत्यक्षात फारच आहे. किंवा आता किती मुलं होऊ द्यायची. आता कसं आहे, आपल्याकडे साधं एक मुलगी झाली आपण थांबतो, मुलगा मुलगी आपण हे मानत नाही. ही गोष्ट खरीच आहे. ते 5 मुलं माझ्याच वयाचं, माझ्या वर्गातच होता, 5 मुलं, आणि अजून काय 32 वर्ष वय आहे. आता हे का आहे? मग याला लगेच मुसलमानांचा तो हे आहे, जगभरचा हे आहे की आपली संख्या वाढवून तो देश ताब्यात घ्यायचा, अशा एक प्रकारची हाकाटी जगभर चाललेली आहे. युरोपामध्ये असं करता येते, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, तिकडं ते आता ते गेलेच म्हणतात काम होतं. आता फ्रान्स त्या वाटेवर आहे. 2050 साली ब्रिटन पण मुसलमानांचाच देश होईल वगैरे, असं घाबरवणारी जी आहे ती या प्रकारची आहे. आणि अशा प्रकारची स्ट्रॅटेजीज आहे मुळामध्ये, असं म्हणणारे आहेत. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आहे असं सांगणारे काही धर्मगुरू आहेतच, मुस्लिम धर्मगुरू पण आहेत. आपण नीट पाहिलं पाहिजे याच्याकडं, विशेषतः भारताच्या संदर्भात पाहिलं पाहिजे, कारण हा प्रश्न आपल्या भूमीशी, आपल्या देशाशी आहे. मला असं वाटतं की याचा संबंध जो आहे तो शिक्षणाशी आहे. हे अशिक्षित कुणी असो, हिंदू असो, मुसलमान असो, तो आजही विशेषतः अशी मागासलेली जी राज्य आहेत सांस्कृतिकदृष्ट्या विशेषतः, तर तिथे हीच परिस्थिती आहे, हिंदू काय आणि मुसलमान काय. स्टॅटिस्टिक पाहिलं तर आपल्याला थोडा फरक आहेच. याचं कारण थोडा फरक कशाचा आहे? जन्मदराचा. मुस्लिमांमध्ये जास्त आहे बऱ्याच भागांमध्ये. काय तर अशिक्षित. शिक्षणाचा पण कुठं विचार करतो? म्हणजे हा जो कोणतं सच्चर आयोग ना, तर त्याची निरीक्षणाचं ते अहवाल मिळाला तुम्हाला, पण तो अंमलात आणायचा आपण हे करत नाही. हे कोणीतरी परके लोक आहेत, इथूनच आपली सुरुवात असते. हे आपणच आहोत, हे आपलाच भाग आहेत. अशी सुरुवात जर आपण केली तर हे फरक पडेल. भाऊ पाध्ये हा आपला फार मोठा लेखक, त्याच्या दुर्लक्षित असा फार मोठा लेखक. मी भाऊ पाध्येंचं माझ्या एका मित्राला मी कादंबरी वाचायला दिली, कोणती कॉन्ट्रोवर्शियल, वाचू नका नाही. वाचू नका, बरोबर, वाचू नका वाचायला दिल्यानंतर तो हे म्हणजे काय MD वगैरे झालेला डॉक्टर, आणि बाप फार मोठा माणूस चळवळीतला. हा काय तसं नव्हतं काय, पण ठीक आहे ना, इतकं उच्च शिक्षित म्हटल्यानंतर म्हटलं याला समजेल. त्यांनी वाचल्यानंतर तो म्हणलं चांगलं आहे ते,
पण इतकं घाणेरडं कशाला लिहायचंच कशाला ते सगळं. म्हटलं घाणेरडं काय वाटतं, तर ते हे असं आहे, ते अश्लील आहे, अमुक आहे तुमक. म्हटलं हे पहा, समजा आता एक शहर आहे, शहरामध्ये अतिशय स्वच्छ रस्ते, उंच इमारती आणि आहे, पण त्याबरोबर झोपडपट्टी पण आहे ना. ती आपलीच आहे. ती ओरडून सांगतात की आम्ही पण आपल्या समाजाचा एक भाग आहोत. हे ओरडायचं की नाही त्यांनी. आपलं शरीर आहे, आपल्या शरीराचे अनेक भाग आहेत. तसं समाज पुरुषाचा हा घटक आहे आणि तो सांगतो मी पण मराठी आहे, आणि आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. हे आपल्याला परवडणार नाही. तर तसंच म्हटलं हे आहे, हे घाणेरडं असेल, पण ते आपलीच घाण आहे, आपणच केलेली घाण आहे, आणि आपल्याला ती निस्तरणं आवश्यक आहे. कारण नाहीतर ते फार त्रासदायक होईल. ही जाणीव हा लेखक आपल्याला करून देतोय, तो ती करून घ्यायची की नाही. अरे म्हणले हे बरोबर आहे बरं का. तर मला असं वाटतं की कुठंतरी मुसलमान हे परके कुणी आहेत, ही जी धारणा आहे, जी आपल्यात नव्हती. तुम्ही सांगितलं मला की लहानपणी त्या याच्यात सामील व्हायचं सगळ्या त्या याच्यामध्ये, किंवा शिरणी वाटली जायची. मी पण सामील व्हायचं. पीरांच्या यात्रा गावोगावी भरतात, तिथं काय फक्त मुसलमान थोडेच आहे. मुसलमान अक्षरशः 4-2 घरं असतात, आणि सगळेच त्याचा उत्सव छान करतात त्या याच्यामध्ये. हे पूर्वी अनेक खेड्यांमध्ये आपल्या गावाला मुसलमान नाही म्हणून गाव अपुरं आहे, म्हणून वाजत गाजत मुसलमानांना यायचा मिरवणुकीने त्याला गावात जागा द्यायची, त्याचा चरितार्थ चाललेला अशी व्यवस्था करायची, अशी पद्धत होती. हे सगळं आपण विसरत चाललो. आता काय आहे की आपण त्यांना एकदा परके म्हणायला लागलो की ते वेगळे आपल्यापेक्षा, तिथून सुरुवात आहे. तुटलेपणाची सुरुवात तिथून आहे. तर ती काढली पाहिजे कुठंतरी. आपण एकच आहोत, एकाच देशाचे नागरिक आहोत, ही आपली जबाबदारी आहे, एक मोठा समाज म्हणून. कारण लहान समाज घटक जो असतो ना, तो घाबरलेलाच असतो मुळामध्ये. तर त्याला त्याचं घाबरण्याची जी वृत्ती जी ती काढून एकदा टाकली की तो मोकळेपणाने आपला भाग आहे असं त्याला वाटेल, याचा आपण विचार केला पाहिजे. अनेकांना मी म्हणतो हे पटत नाही. ते म्हणतात तुम्ही फार मुसलमान धार्जिणे आहात. हा प्रश्न मुसलमान धार्जिण्याचापणाचा नाही आहे. हा प्रश्न आपल्याच लोकांना आपण आपले मानतो की नाही याचा आहे. आणि दुर्दैवाने आपले आणि परके असं आपल्याच लोकांमध्ये करण्याची अलीकडच्या भूतकाळामध्ये हे गोष्ट घडून गेलेली आहे की मराठी साहित्य, मराठी संस्कृती हे अतिशय मर्यादित वर्गापुरती मर्यादित होती, आणि बाकीचे मराठी लोक हे मराठी त्यांना मानत नव्हतं कोणी. हे आपल्याला लक्षात येत नाही. तर मग कुठंतरी आपल्या समाजातल्या सगळ्या घटकांना आपलं मानणं, आपलेपणाची आपली व्याख्या जास्ती समावेशक करणं, विस्तृत करणं, ही इथून सुरुवात करणं आवश्यक आहे. ते काय पटकन होणारी गोष्ट नाही, वेळ लागेल, पण होईल हे निश्चित. एक शेवटचा प्रश्न, जेव्हा जर का समोर रंगनाथ पठारे असतील किंवा नेमाडे असतील तर देशीवादाचा उल्लेख होणं अपरिहार्य आहे. तुम्ही जेव्हा आम्हाला सांगता की आपल्यातला ओबडधोबडपणा आपल्या साहित्यामध्ये दिसणारा, आणि त्या तुलनेत मग आपली भाषा विविध प्रकारच्या 18 पगड जाती आणि त्यांच्या आणखी 18×36 प्रकारच्या भाषा, बोली वगैरे सगळं, तर या सगळ्या वादालाच देशीवाद म्हणायचं का, एक प्रश्न. पण त्याचा उपप्रश्न पण असा आहे, असं म्हणत असताना जे दलित आंबेडकरी आपण ज्याला साहित्यिक म्हणतो, दलित साहित्यिक म्हणतात, ते म्हणतात देशीवाद हा एक कावा आहे, याचा चेहरा इन्क्लुझिव्ह असला तरी ब्राह्मण्यवादी जाऊन सरंजामदारी आणणाराच हा देशीवाद आहे. या डिस्कशनकडे तुम्ही कसं पाहता? एक असं आहे की तुमच्या पहिल्या प्रश्नाचं जे आहे ओबडधोबडपणा, हे पहा, मराठी आपण एक कुठली तरी एक भाषा, प्रमाण भाषा ही स्वीकारायला लागते. कुठली आता मराठीच्या जेवढ्या काही बोली आहेत, इन्क्लुडिंग पुण्यातली काय पेठी, जी आता बदलली पुन्हा, ती आता आज जी प्रमाण भाषा आपण वापरतो ना, ती सदाशिव पेठी नाही. याचं कारण ती कोकणस्थ ब्राह्मणांची भाषा आहे, नासिकेमधले उच्चार होते, असं आहे काय वगैरे, हे आता कोण बोलत नाही त्या प्रकारचं. असं काय हां, त्यामुळे प्रमाण भाषासुद्धा बदलतेच. जसं समाज बदलतो तशी ती बदलत जाते. बदलणं स्वाभाविक आहे, पण कोणती तरी एकेलं प्रमाण मानणं हे आवश्यक आहे. आणि त्या प्रमाण भाषेचं समृद्ध होणं ह्या इतर बोलींच्या समृद्ध होण्यावर अवलंबून आहे. त्या कनिष्ठ नाहीत, त्या मराठीच आहेत. हा पुन्हा इन्क्लुझिव्हनेसचा जो मुद्दा आहे त्याच्याशी हे सुसंगत आहे
किंवा आता खानदेशामध्ये जर तुम्ही गेलात, खेड्यामध्ये गेलात, तर तुम्हाला क्षणभर असं वाटलं की सर मला कळत नाही काय बोलतायत, पण ते मराठी आहे हे ध्यानात घेतलं, ते मराठीच आहे. कोकणामध्ये इंटिरियरमध्ये गेलात नाही कळत, पण नीट जरा सावकाश लक्ष दिलं कळतं मराठीच आहे, ती वेगळी भाषा नाही आहे. वऱ्हाडात गेलात तुम्ही, कोल्हापूरमध्ये गेलात खाली त्या चंदगड वगैरे तिकडच्या भागामध्ये, तर मराठीच्या प्रदेशनिष्ठ ज्या वेगवेगळ्या बोली आहेत आणि यांची सामर्थ्य आहेत. तुम्हाला सांगतो असं आहे की मग लोक असं म्हणतात अरे हे ठीक आहे मग तुमचं लिहा ना तुमच्या भाषेमध्ये. अरे किती भाषांमध्ये किती लिहिणार, नाही मग असं करा तुम्ही प्रमाण भाषेत लिहा, तुम्हाला तो शब्द वापरायचा ना खाली तळटीप द्या तिचा अर्थ द्या. याचा अर्थ काय, वाचक कोण आहे, तो मुंबईचा आहे किंवा पुण्यातला आहे आणि त्याला ते समजलं पाहिजे यासाठी तळटीप द्या. असं नाही, वाचक तो पण आहे ना, आपण सगळेच मराठी लोक आहोत. त्यामुळे एकमेकांच्या बोलीतले शब्दांचे अर्थ जाणून घेणं आणि आपलं मराठी पण जास्ती समृद्ध करणं ही आपली जबाबदारी आहे, इतरांची नाही. त्यामुळे मला असं वाटतं की बोली ज्या आहेत, बोली सशक्त असणं आणि सगळ्या बोलींना एकमेकांशी जोडणं, याच्यातून आपलं मराठी पण हे जास्त समृद्ध नक्कीच होईल. आपला प्रश्न मी थोडा रिफाईन करतो, होय. कारण मला वेळ फार कमी आपल्याकडे. तुमचा जो तुम्ही मंडळी म्हणजे जो आणि नेमाडे देशी- स्कूल आहे तो देशीवाद हा प्रामुख्यानं कॉन्झर्वेटिव्हिझमच आहे, फक्त थोडासा ड्रीमी आहे, थोडासा जरा स्वप्नील आहे. नाही, आता याच्यावर मी लिहिलेलंच आहे खरं म्हणजे नेमाड्यांच्या देशीवादाविषयी पहा की नेमाड्यांनी ती मांडणी करतानाच मुळात एक रिस्क घेतलेली असं माझं मत आहे. कारण तिचा अर्थ त्या दिशेने अभ्यास केला तर तो नेता येऊ शकतो, नेता येऊ भाजपच्या याच्याशी सुसंगत असा, कारण ते मागं वळून पाहणार वगैरे अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून त्याला दोन पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. एक तर तो अभिजन जो आहे त्याला सोयीस्कर असलेला देशवाद आणि सामान्य माणसाचा जो हे बहुजन आहे, जो दरिद्री आहे, बहुजन म्हणजे पुन्हा मराठा वगैरे नाही, बहुजन म्हणजे सामान्य जे लोक आहेत कुठल्या याच्यातले, तर ते भरडले जातात कायम कुठल्या याच्यामध्ये. अभिजन हा स्वतःच्या सोयीसाठी सगळ्या गोष्टी करतो. तुम्हाला उदाहरण सांगतो की गोव्यामध्ये पोर्तुगीज आणले ते तिथल्या सारस्वत व्यापाऱ्यांनी, कारण त्यांचं त्या आदिलशाही राजवटीशी त्यांचे हितसंबंध संरक्षण होत नव्हतं. त्यांनी आणलं, आम्ही तुम्हाला मदत करू, हे काढवा. पण याच्यामध्ये त्याला सामोरा जो जायला लागतो तो तर सामान्य माणसं, कोळी बिळी जे काय असतील ते कष्ट करणारे लोक. तर त्यांना ताठ उभं राहायचं तर त्यांना त्या स्ट्रॅटेजीज अंमलात आणायला लागतात. म्हणून माझं म्हणणं असं आहे की हे नेमाड्यांचं जे म्हणणं आहे ते त्याच्यावर अभ्यास, त्याच्यावर टीका, अनुकूल प्रतिकूल टीका करून पुढं नेणं हे जास्ती सोयीचं झालं असतं. त्याच्याऐवजी आपण त्याचं कंपार्टमेंटलायझेशन केलं आणि मग प्रत्येक याच्यातून वेगळं त्याचं हे आहे. जसं तुम्ही म्हटलात की दलित जो वर्ग आहे तो दलितातला काही वर्ग तो त्या पद्धतीने पाहतो, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पाहतो. म्हणजे आपण त्याची चिकित्सा करायच्या भानगडीत पडत नाही. मला असं वाटतं की अनुकूल प्रतिकूल टीका करून त्याची चिकित्सा होणं आवश्यक आहे. आणि पुन्हा हे जे गृहीतक आहे की मराठा ही सरंजामदारी जात आहे, मराठा नावाची एकच गोष्ट नाही, त्यात फार मोठी उतरंड आहे. मेजॉरिटी वर्ग हा अगदी कुणबी शेतकरी की जो हे जे माळी धनगर यांच्यासारखं आहे. त्यामुळं आपण त्याला पण ते मराठा पुढारी जे आहेत ते मतपेटीच्या राजकारणासाठी त्याला घेतात तिथं, बरोबर. तो नाही, तो साधा आहे. तर त्याच्यामुळे काय होतं आहे की आपण कुठंतरी गल्लत करतो आहे की आपल्याला कुठंतरी ते रिडिफाईन केलं पाहिजे, पुन्हा त्याच्या व्याख्या नीट केल्या पाहिजेत जातींच्या संबंधातल्या. आणि फार माणसातले संबंध हे खूप लवचिक आहेत, होते, ते राहतील असंही आपण विचार करणं आवश्यक आहे. तर आपल्यासोबत आज मराठी भाषा दिनानिमित्त रंगनाथ पठारे सरांनी भरपूर वेळ दिला आणि बोलता बोलता इतका त्यांच्या कथेनुसारच त्यांनी जे जसं सांगितलं की एका कथेतून दुसरी कथा, अशा प्रकारे आपला संवाद सुद्धा असाच फुलत गेला. त्यासाठी आपल्याला वेळ दिला, यासाठी पठारे सरांचे आभार. पठारे सर, तुम्ही आलात आणि वेळ दिला त्यासाठी खरंच प्रेक्षकांतर्फे सुद्धा आणि आमच्यातर्फे सुद्धा तुमचे आभार. आणि यासोबतच माझा कट्टामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.